आपण मोठे होऊ का? मोठे होऊ का? आपल्याला काही होईल का? आपण सूर्याची उष्णता सहन करू शकेल का? पावसात आपण उभे राहू शकू का? आपल्याला कीटकांनी खाल्लं तर? आपल्यावर कुणाचा पाय पडला तर? अशी सतत भीती वाटत असते. त्यामुळे ती वातावरणाशी समायोजन करू शकत नाही व जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. पुढचा सर पार्ट. येस. ओके. दुसरी बी ही खूप कॉन्फिडंट असते. तिला लवकरात लवकर मोठे व्हायचे असते. तिला बाहेरचं जग पाहायचं असतं. बगीच्यात असणारे छोटे छोटे पक्षी, कीटक त्यांच्याशी तिला खेळायचे असते. तिला सूर्याचा प्रकाश पाहायचा असतो. सूर्याची ऊब मिळवायची असते. तिला दवबिंदू आपल्या पानांवर घ्यायचे असतात. ती वाढीसाठी खूप प्रयत्न सुद्धा करत असते आणि त्याचमुळे ती खूप लवकर मोठी होऊन वातावरणात येते व जीवनाचा आनंद घेत असते. येस. थँक्यू सर. खूप छान पद्धतीने तुम्ही आमच्यासाठी गोष्ट वाचली सगळ्यांसाठी. स्क्रीनवर सगळ्यांसाठी काही सेकंद गोष्ट आहे. अजूनही ज्यांना समजली नसेल तर त्यांनी ती वाचूयात आणि विचार करूयात की नेमकं या बियांमध्ये कोणकोणत्या प्रकारचा फरक दिसतोय किंवा त्यांच्या विचार प्रक्रियेत कशा पद्धतीचा फरक दिसतो आहे. तर याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण मी काही सेकंद थांबते इथं. एक 5 ते 10 सेकंद. तुम्ही वाचून घ्या गोष्ट. येस. आता इथं प्रश्न आहे सगळ्यांसाठीच. तर 2 बिया आपण बघितलेल्या आहेत. 2 बियांचं जे काही रुजणं होतं आणि त्या रुजताना त्या दोन्ही बियांची जी काही मतं होती ती आपण बघितली गोष्टीच्या माध्यमातनं. तर या 2 बियांच्या विचार प्रक्रियेमध्ये नेमका कोणता फरक तुमच्या लक्षात येतोय? काय दिसतंय तुम्हाला या सगळ्या ह्याच्यामध्ये, प्रक्रियेमध्ये? तर ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करावा किंवा चॅट बॉक्स मध्ये तुम्ही तुमचं उत्तर नोंदवू शकता. ओके. पहिली बी नकारात्मक व दुसरी सकारात्मक वाटते. आत्मविश्वास वाटतोय. संदीप सर म्हणतायत नकारात्मकता व सकारात्मकता. सचिन सर पण तेच म्हणत आहेत. ओके. राऊत सर म्हणतायत वातावरणाशी समायोजन. सर वातावरणाशी समायोजन नाही कळलेलं. थोडस राऊत सर तुम्ही म्हणजे माईक अनम्यूट करून बोलू शकता का? काय म्हणायचं आहे? हा मॅडम, राऊत मॅडम आहे. ओ सॉरी, राऊत मॅडम. पहिल्या बी मध्ये वातावरणाशी समायोजन करण्याची जी इच्छा असते ती नसते आणि दुसऱ्या बी मध्ये आपल्याला जे वातावरण मिळेल त्या वातावरणाशी समायोजन करून त्या वातावरणाचा आनंद कसा मिळेल याकडे दुसऱ्या बीचं पूर्णपणे दृष्टिकोन होता असं मला म्हणतं. ओके. थँक्यू मॅडम. खूप छान पद्धतीने मॅडमने सांगितलं की एका बी मध्ये काय फरक दिसतो आहे, दुसऱ्या बी मध्ये काय फरक दिसतो आहे. अजून या व्यतिरिक्त कोणाला आपलं मत व्यक्त करायचं आहे किंवा काही सांगायचं आहे, हँड रेस करू शकता. उत्सुकता दोन्ही बी मधील फरक आहे. नागोरे सर, उत्सुकता म्हणजे नेमकं मला समजलेलं नाहीये तुम्हाला काय म्हणायचंय. थोडं तुम्ही बोलू शकता. विजया मॅडम तुम्ही बोलताय. तुम्ही हँड रेस केलाय. नमस्कार मॅडम. नमस्ते. हा, त्यापैकी एका बीचा दृष्टिकोन सकारात्मक आहे, म्हणजे आहे त्या परिस्थितीला ती पॉझिटिव्हली पाहण्याचा तिचा दृष्टिकोन आहे मॅडम. इतरांना विनंती आहे की जर तुम्ही बोलत नसाल तर कृपया आपण माईक अनम्यूट करून ठेवावा, म्यूट करून ठेवावा. हा, हॅलो मॅडम. हा मॅडम बोला. सॉरी. म्हणजे त्यामध्ये ज्या 2 बिया आहे त्याच्यामध्ये म्हणजे एक बीचा दृष्टिकोन नकारात्मक आहे, तिलाही तेच वातावरण आहे पण तिला असं म्हणजे ती सगळी निराशावादी दिसतं तिचं दृष्टिकोन, आणि दुसरी जी आहे ती आशावादी आहे, सकारात्मकतेने पाहत. येस, अगदी बरोबर. मॅडमने पण खूप छान पद्धतीने सांगितलं की परिस्थिती एकच आहे पण विचार
प्रक्रिया जी आहे ती एका बी ची सकारात्मक दिसते आणि दुसऱ्या बी ची नकारात्मक दिसते. थँक्यू कसं मॅडम. मला अजून एक पुढचा प्रश्न आहे सगळ्यांसाठी, की ह्या दोन्ही बियांमध्ये जो काही हा फरक दिसतोय आपल्या लक्षात येतोय विचार प्रक्रियेमध्ये, हा नेमका का असेल? त्याची संभाव्य कारण काय असू शकतात? असा का विचार करतात? आपल्या अवतीभोवती पण आपल्याला अशी लोक भेटतात, अशा विचार प्रक्रियेची लोक भेटतात. आपण कधीतरी अनुभव सुद्धा घेतला असेल, तर असं का होत असेल? असं आपण कधी विचार केलाय का? किंवा आपण आत्ता करूयात सगळे मिळून, असं का होतंय? जे काही असेल ते तुम्ही मांडू शकता. लक्ष्मी मॅडम म्हणतायत माइंडसेटचा फरक आहे. भीती, नवीन गोष्ट यासाठी. प्रकाश सर म्हणतायत मनाचा कमकुवतपणा आहे. बर. अनिता मॅडम पण म्हणतायत की भीती आहे. अं, हॅलो. हा हॅलो. पहिली बीचं घरचं वातावरण वगैरेच आहे, असू शकते की ती घरी जर तसंच पारंपरिक वातावरण असेल तर ते सतत भीत राहणं यांनी आपल्याला धोका होऊ शकतो का, यांनी आपल्याला धोका होऊ शकतो का, अशी ही भीती तिच्या मनात आहे. पण ते दुसऱ्या बीला म्हणजे मुळातच जो वातावरण आहे की धाडसी, आत्मविश्वासी प्रकारचं भेटलेलं असू शकते, किंवा मुळात तिचं जे बीज आहे म्हणजे आई रूपातलं बीज हे तेवढंच सुदृढ असेल आणि म्हणून ती आत्मविश्वासी असू शकते. ओके. एकंदरीतच मॅडमना असं म्हणायचं आहे की हो, घरच्या वातावरणाचा घरच्या परिणाम. वातावरणाचा फरक पडतो समाजात वावरताना. बी म्हणजे आपण आता आपलं बालक समजूया, बाल्य. ओके. म्हणजे आपला मतितार्थ तोच आहे. तर त्या दृष्टीने घेतलं तर बी जिथून आलं पहिले, तिथलं जे वातावरण आहे ते जर तसं असेल तर ते बी तसं बनतं. अगदी अगदी अगदी. है ना? येस मॅडम, येस. हा. सविता मॅडम पण आपलं काहीतरी मत देत आहेत. हँड रेस केलाय मॅडम तुम्ही. आज मीच बोलले ना मॅडम, सविता ओके मॅडमच ओके बोलत. ओके. दुसरा हँड रेस विक्रम वारे सरांनी केलेला आहे. मॅडम, जरी एकाच वातावरणात दोन मुलं असतील किंवा कोणी, परंतु एकाला रिस्क रिप्लाय दिला द्यावा. हॅलो. जोखीम घेण्याची किंवा रिस्क घेण्याची तयारी बऱ्याच वेळेस एखादा तयारी असतो रिस्क घेण्याची, एखाद्याकडे रिस्क किंवा जोखीम घ्यायला तयार नसतो. जोखीम पत्करली तर तो आणि दुसरे चांगले काम करू शकतो. जोखीम जर घेतली नाही तर ते वाढ होऊ शकत नाही. मग अगदी बरोबर. सरांनी खूप छान सांगितलं की जोखीम घेण्याची तयारी आपल्याला ह्या एकूणच बियांमध्ये दिसत, जी बी आहे त्या बी मध्ये दिसत नाहीये आणि पहिल्या बी मध्ये दिसत नाही, दुसऱ्या बी मध्ये जोखीम घेण्याची तयारी दिसतीये. होती. अगदी अगदी बरोबर आहे सर. आपण थोडं आता पुढे जाऊयात. कशा प्रकारचा त्यांच्यामध्ये दोन बियांच्या मानसिकतेमध्ये फरक दिसतो आहे? म्हणजे ही एकूणच जसं आपल्याला बऱ्याच जणांनी सांगितलं की हा माइंडसेटचा प्रकार आहे किंवा ही मानसिकता आहे. तर तो जो फरक आहे त्यांचा अनुभव आपण बघितला दोन्ही बियांचा. तर जी पहिली बिया आहे तिनं अनुभव घेण्यासाठीच म्हणजे ती तयारच नाहीये. ती आधीच घाबरलेली आहे. जसं मॅडमनी आपल्याला सांगितलं, सविता मॅडमनी वगैरे. त्या पद्धतीनं ती बी अनुभव घ्यायला घाबरत आहे. त्यानंतर त्या बीची जी विचार प्रक्रिया आहे ती विचार प्रक्रिया थोडीशी कमकुवत आहे किंवा नकारात्मक विचार प्रक्रिया आहे. जसं आपण सगळ्यांनीच आता चर्चा केली की नकारात्मक आणि सकारात्मक विचार प्रक्रिया दिसून येते बी मध्ये. तर जी पहिली बी आहे त्याची विचार प्रक्रिया ही नकारात्मक आहे, पण जी दुसरी बी आहे ती सकारात्मक विचार करते आहे. मला बाहेर यायचं आणि मला बाहेरचं जग बघायचंय, मला वेगवेगळ्या गोष्टी अनुभवायच्यात, असा एक त्या बीचा आत्मविश्वास आहे. धारणा ही दोन्ही बीच्या आपण बघितल्या कशा प्रकारच्या वाटल्या आपल्याला, आणि दोन्हीच्या भावनाही आपण आता बघितलेल्या आहेत. अनुभव, विचार प्रक्रिया, धारणा, भावना हे सगळं मिळून जे काही तयार होतं त्यालाच आपण काय म्हणतो? मानसिकता असं म्हणतो. या आधी सुद्धा आपण मानसिकतेचा अभ्यास केलेला आहे आणि आजही आपण
मानसिकता बघणार आहोत. एक वेगळ्या प्रकारची मानसिकता आपण आज बघणार आहोत. मानसिकतेविषयी अभ्यास करणाऱ्या संशोधक आहेत कॅरल ड्वेक, ज्या स्क्रीनवर तुम्हाला ज्यांचा फोटो दिसत असेल. त्यांनी खूप मोठ्या पद्धतीचं, खूप मोठ्या प्रमाणातलं संशोधन मानसिकतेवरती केलेलं आपल्याला दिसतं. त्या स्टॅनफोर्ड विद्यापीठातल्या जगप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ म्हणून ओळखल्या जातात. सामाजिक आणि विकासात्मक मानसशास्त्र या क्षेत्रात त्यांनी अग्रगण्य संशोधन केलेलं आहे. त्याचबरोबर यश, अपयश यावर अनेक वर्ष त्यांचं संशोधन आहे. यश, अपयश हे मानसिकतेचाच एक भाग म्हणून गणला जातो. त्याचबरोबर त्यांनी केलेल्या संशोधनानुसार यश, अपयश ही मानसिकतेचाच एक परिपाक आहे. सगळ्यांना विनंती आहे की कृपया माईक म्यूट करावेत जर आपण बोलत नसाल तर. त्यानंतर त्यांचं एक पुस्तकही आहे, त्यांची बरीचशी पुस्तकं आहेत माइंडसेट या विषयाशी संबंधित. मानसिकतेवर अभ्यास करून त्यांनी बरीचशी पुस्तक लिहिलेली आहेत. त्यांचं एक वाक्य आहे की जसा आपण स्वतःबद्दल विचार करतो तसेच जीवन आपण जगत असतो. आपण हे बियांच्या गोष्टीमध्ये बघू शकतो. एक बी ज्या पद्धतीने विचार करते आहे की मी रुजू शकेन का, मला ऊन वारा सहन होऊ शकेल का, या पद्धतीने विचार केल्यामुळे ती बी वर येऊ शकत नाहीये. आणि दुसरी बी त्याच्या विरोधात सकारात्मक विचार करते, त्यामुळे ती बी चांगल्या पद्धतीनं वर येते, बाहेरचं जग बघतीये. हे आपण बघू शकलेलो आहोत. एकूणच काय तर विचार हा फार महत्वाचा आहे. मानसिकतेचे 2 प्रकार आहेत. त्यातला एक आहे तो फिक्स माइंडसेट, जो आपण मागच्या सत्रामध्ये बघितलेला आहे. आणि आता आपण बघणार आहोत ग्रोथ माइंडसेट, विकासात्मक मानसिकता. सगळ्यांना एक प्रश्न आहे. सगळ्यांच्या चॅट बॉक्स मध्ये एक लिंक येईल, तर त्या लिंक वरती तुम्ही ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय, ग्रोथ माइंडसेट असा विचार केल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय नेमकं येतं आणि काय विचार करतो, तर त्याविषयी आपण आपलं मत चॅट बॉक्सच्या लिंक वरती क्लिक करून नोंदवायचं आहे. प्रवीण सर, तुम्ही लिंक सेंड केली का? एक मिनिट, लिंक सेंड करतो, एकच मिनिट. तर ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय, नेमकं काय वाटतं आपल्याला? आता आपण बियांची गोष्ट बघितलेली आहे, त्यानंतर आपण त्यांच्या मानसिकतेचा विचार केलेला आहे, दोन्ही बियांच्या. आणि एकूणच मानसिकता म्हणजे काय हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर या सगळ्यानंतर तुम्हाला काय वाटतं, थोडस आपण अंतर्मुख होऊन थोडा विचार करून आपली मतं व्यक्त करूया. लिंक वरती क्लिक करून तुम्ही तुमचं मत मांडा की ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय आहे. मी लिंक पुन्हा एकदा पाठवतो, म्हणजे जे नवीन जॉईन झाले त्यांना ती लिंक दिसेल. प्रकाश सरांनी लिहिलेलं आहे, मानसिकतेत बदल होणे म्हणजेच ग्रोईंग माइंडसेट. प्रवीण सर, मेंटीमीटर वरती काय काय मतं येत आहेत? हो हो हो, एकच मिनिट, ते शेअर करतो स्क्रीन. तुमचं जर स्क्रीन ऑफ करता. हो हो. ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय तर एक्सेप्टिंग द चेंजेस. ओके. सतत विकास, मानसिक बदल, सकारात्मक विचार, मानसिकतेत बदल करण्याची तयारी. ओके. धाडस करणे, हे पण कुणीतरी लिहिलेलं आहे. जसं मगाशी आपण चर्चा केली की जोखीम घेण्याची तयारी असणं फार गरजेचं आहे.
नवीन गोष्टी शिकण्याची तयारी, टेकिंग रिस्क. खूप छान पद्धतीने रिस्पॉन्स येत आहेत. अजून वेगळी काही मतं असतील तर तुम्ही नोंदवू शकता. आपण काही सेकंद थांबूयात अजून. मला चॅट बॉक्स मध्ये पण दिसतंय की टोटल डेव्हलपमेंट ऑफ माइंडसेट श्याम सुंदर सर म्हणतायत. शरद सर म्हणतायत बदल स्वीकारणे. आव्हानं पेलण्याची तयारी, प्रमिला मॅडम म्हणतायत. सविता मॅडम म्हणतायत मानसिकतेत बदल करण्याची तयारी. चूक शोधून त्यात सुधारणा करणे आणि पुढे जाणे. दीपेश सर म्हणतायत ओके. सचिन सर म्हणतायत चूक नाविन्याचा स्वीकार. ओके. खूप छान पद्धतीने तुम्ही तुमची मतं देत आहात. सतत होणारा विकास. ओके. प्रवीण सर तुम्ही स्क्रीन शेअर स्टॉप करता का? मी माझी स्क्रीन शेअर करते. येस. खूप छान पद्धतीने आपण सगळ्यांनी रिस्पॉन्स केलेला आहे किंवा करता आहात. अगदी बरोबर आहे. जसं आपण सगळ्यांनी सांगितलं की रिस्क घेता आली पाहिजे. रिस्क घेणं म्हणजे काय तर ग्रोथ माइंडसेटचाच एक भाग आहे. किंवा सकारात्मक विचार करणं एखाद्या परिस्थितीमध्ये. त्याचबरोबर नवनवीन गोष्टी करून पाहण्याची उमेद असणं एखाद्यामध्ये. यालाच आपण एकूणच ग्रोथ माइंडसेट म्हणणार आहोत. किंवा जी धारणा आहे आपली कामाकडे बघण्याची असेल किंवा एखाद्या गोष्टीकडे बघण्याची धारणा ही सकारात्मक असली पाहिजे. यालाच आपण ग्रोथ माइंडसेट असं म्हणणार आहोत. आपण अजून थोडंसं डिटेलमध्ये बघूयात की नेमकं ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय. तर त्यातला पहिला मुद्दा आहे जोखमीसाठी व नवीन शिकण्यास सदैव तयार असणं. जसं आपण आता सगळ्यांनी सांगितलं त्याचप्रमाणे की कोणतीही गोष्ट करताना चॅलेंजेस येणार आहेत आपल्या समोर, आव्हानं येणार आहेत, रिस्क असणार आहे कोणत्या ज्या नवीन गोष्टी आपण करणार आहोत त्याच्यामध्ये. तर ती स्वीकारण्याची तयारी असली पाहिजे. आपण बघतो की आपण वेगवेगळ्या गोष्टी करत असतो किंवा आपल्या आजूबाजूला आपण अशा लोकांना बघत असतो की एखाद्या गोष्टीमध्ये रिस्क आहे, जोखीम आहे म्हणून ती गोष्ट करणंच टाळली जाते किंवा ती जबाबदारी घेणं टाळली जाते. तर ती जबाबदारी घेणं हा ग्रोथ माइंडसेटचा भाग समजला जातो. दुसरा मुद्दा आहे आव्हाने म्हणजे विजयाची अथवा विकासाची संधी म्हणून बघणं. तर आपण जी काही चॅलेंजेस आपल्या समोर येतात तर ती निगेटिव्ह किंवा नकारात्मक पद्धतीनं न घेता ते आपल्यासाठी यश वेगळ्या प्रकारचं यश मिळवण्याची एक संधी आहे किंवा विकासाची एक संधी आहे असं आपल्याला बघणं गरजेचं आहे. उदाहरण बघायचं झालं तर आपण समजा आपण एक नवीन कौशल्य शिकतो आहोत. आपण संगणकाचंच उदाहरण घेऊया. कारण सध्या ऑनलाईनचं खूप सगळ्या गोष्टी चालू आहेत आणि आपल्यातल्या बऱ्याच जणांना किंवा इव्हन मला सुद्धा आपल्याला संगणकातल्या गोष्टींवरती काम करताना थोडी भीती वाटत असते किंवा खूप सारे चॅलेंजेस येत असतात. तर ते येत असताना आपण असा विचार करतो अरे जाऊ दे हे नको करायला किंवा हे सोडून देऊयात असा आपण विचार करत असतो. पण ते चॅलेंज किंवा आव्हान स्वीकारल्यानंतर आपण जर का सकारात्मक दृष्टिकोनातनं ते शिकण्याच्या पद्धतीने घेतलं तर कदाचित ते कौशल्य आपण आत्मसात करू शकतो. आणि जेव्हा आपण संगणकाचं कौशल्य आत्मसात करतो आहे तर आपण नक्कीच विकासाच्या दृष्टिकोनातनं पुढे जात आहोत. आपल्याला नवीन काहीतरी शिकण्याची संधी मिळत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्यातला ग्रोथ माइंडसेट ग्रोथ माइंडसेटच्या दिशेने आपल्याला जाणं गरजेचं आहे. तर तिसरा मुद्दा आहे यश अपयश गृहीत धरून मार्गक्रमण करणे. समजा आपण संगणक शिकतो आहोत. आपण संगणकाचंच उदाहरण घेऊयात. आपण संगणक शिकतो आहोत आणि शिकता शिकता आपल्याला ते कळलंच नाही पहिल्या वेळेस. आपण 8 दिवसाचा क्लास केला किंवा 8 दिवसाचं आपण कोचिंग केलं त्याचं
पण आपल्याला नाही समजल्या काही गोष्टी त्यातल्या. अजूनही आपल्याला असं वाटतं की अरे आपण यशस्वीपणे शिकू नाही शकलेलो, जे ठरवलेलं उद्दिष्ट होतं. पण आपण ते उद्दिष्ट आपण नाही गाठू शकलो म्हणून आपण तिथंच तो क्लास सोडणं हा ग्रोथ माइंडसेटचा भाग असू शकत नाही. तर आपण तोच 8 दिवसाचा क्लास अजून वेगळ्या पद्धतीने आपल्याला करता येऊ शकतो का? मी अजून नव्यानं कोणत्या मार्गांचा उपयोग करून शिकू शकतो? याविषयी आपल्याला विचार करत राहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आता आपण बीची पण गोष्ट बघितलेली आहे. तर बीच्या गोष्टीमध्ये आपण बघितलं की ती जी बी आहे, दुसरी बी, ती सकारात्मक विचार करते. तिला माहिती आहे तिच्यासमोर कोणकोणती आव्हानं येणार आहेत, कोणकोणत्या जोखिमा तिला घ्यायच्या आहेत. हा सगळा विचार करून ती कॉन्फिडेंटली विचार करते की मला जग पाहायचं आहे आणि त्यामुळे काय होतं तर ती खूप छान पद्धतीनं बाहेर येते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अनुभवांना सामोरे जात असते. तर यालाच आपण ग्रोथ माइंडसेट असं म्हणणार आहोत. त्याचबरोबर कोणत्याही यशासाठी व कौशल्य वाढीसाठी प्रयत्न व कष्ट करणे. कोणतीच गोष्ट आपल्याला विना प्रयत्न किंवा विना कष्ट मिळत नाही हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. कारण आता आपण सगळेच आता जिथं आहोत तिथं त्या आधी आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण खूप कष्ट केलेले आहेत. खूप गोष्टींमध्ये एफर्ट्स लावलेले आहेत. म्हणूनच आपण आज इथे पोहोचलेलो आहोत. तर जे काही यश मिळवायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला कष्ट करणं तितकंच महत्वाचं आहे. तसंच हे सगळं करत असताना समीक्षकांकडून, टीकाकारांकडून काहीतरी शिकायला मिळतं असं सकारात्मक भाव ठेवणं व तसा बदल करत राहणं. म्हणजे आपल्याकडे एक म्हण आहे, प्रचलित म्हण आहे की निंदकाचे घर असावे शेजारी. का? ती म्हण कशासाठी असेल तर आपल्या शेजारी जर का एखादा निंदक असेल किंवा कोणी आपल्यावरती टीका करत असेल किंवा समीक्षा करत असेल, तर आपल्यातल्या ज्या काही वाईट गोष्टी असतील, तर त्या चांगल्यामध्ये रूपांतर होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे त्यांच्याकडून येणाऱ्या टीका, त्यांच्याकडून येणाऱ्या समीक्षा या शिकण्याची एक संधी आहे, असं सकारात्मक भाव ठेवून आपण बदल करणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचं आहे अपयशातून आत्मपरीक्षण करून चुका टाळण्याचा प्रयत्न करणं. समजा संगणक शिकताना मला अपयश आलेलं आहे. पण ते अपयश का आलं? मी कुठं कमी पडलेली आहे? किंवा मला कोणती गोष्ट समजलेली नाहीये अजून. मला अजून वेगळ्या प्रकारच्या कोचिंगची गरज आहे का? असा जो काही भाव आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. अपयश आलं म्हणून आपण खचायचं नाहीये. तर त्या पूर्ण अपयशाचं आपल्याला परीक्षण करायचं आहे, आत्मपरीक्षण करायचं आहे. काय चुका झालेल्या आहेत आणि त्या टाळण्याचा प्रयत्न आपण पुढच्या वेळेस करणार आहोत. असा विचार आपल्याला करायचा आहे. तर साधारण हे जे 6 मुद्दे आपण बघितलेले आहेत, यालाच आपण ग्रोथ माइंडसेट असं म्हणतो आहोत. वाढीची मानसिकता असं म्हणतो आहोत. आता आपण एक छान उदाहरण बघणार आहोत. एक गमतीशीर उदाहरण आहे सगळ्यांसाठी. तर आपण याआधी फिक्स माइंडसेट बघितलेला आहे. आता आपण ग्रोथ माइंडसेट बघत आहोत. तर त्या दोन्हीमध्ये नेमका फरक काय आहे? हे आपण थोडं एका उदाहरणाच्या माध्यमातून बघणार आहोत. तर आपल्याकडे फिक्स माइंडसेटचा एक कॅरेक्टर आहे, जे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे असं मी खात्री करते. जे गब्बर सिंगचं कॅरेक्टर आपल्याला दिसतंय समोर, तो फिक्स माइंडसेटनं विचार करतो आहे. त्याचबरोबर दुसरं कॅरेक्टर आहे जे ठाकूरचं आहे. हे कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना नोन आहे. शोले पिक्चर मधलं कॅरेक्टर आहे. तर आपण मानसिकतेच्या दृष्टिकोनातनं विचार करूयात थोडासा. इथं आपण 2 व्यक्तींना भेटणार आहोत. त्यातील पहिली व्यक्ती आहे गब्बर सिंग, जी फिक्स माइंडसेटनं विचार करणारी आहे. दुसरी व्यक्ती आहे ठाकूर, जी ग्रोथ माइंडसेटनं विचार करणारी आहे. हे दोघंही एकत्रित संगणक कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत. गब्बर सिंग संगणक शिकताना आपले मत व्यक्त करत आहे. त्यावर ठाकूर त्याच परिस्थितीमध्ये काय विचार करेल याची कल्पना आपल्या सगळ्यांना करायची आहे. तर मी तुमच्यापैकीच एक जणांना विनंती करेन की कोणी एक जण गब्बर सिंगचं पात्र करण्यासाठी तयार आहे का? कोणी एक जण. आणि आपण बाकीचे सगळे लोक असतील ठाकूर.
गब्बर सिंग विचार करेल की मी सायबर क्राईम कसं करू शकेल नाही नाही त्याची ऑलरेडी आणि ठाकूर ऐका ना सर, त्याची ऑलरेडी आपल्याकडं वाक्य आहेत, ती तुम्हाला फक्त बोलायची आहेत. आणि ठाकूर मग त्या परिस्थितीमध्ये कसा विचार करेल हा आपल्याला आम्ही सगळे मिळून तुम्हाला सांगणार आहोत, जे कोणी हे असतील ते. ओके, संदीप शेंडे सरांनी हँड रेस केलेला आहे. संदीप सर, तुम्ही गब्बर सिंगचं पात्र घेत आहात? हो मॅडम, बोला ना. हो काय चालेल. बोलायचं? स्क्रीनवरती सर तुम्हाला त्याच्या फोटोच्या समोर एक वाक्य दिसत असेल, ते तुम्हाला बोलायचंय. आणि आपण सगळे इतर लोकांनी आपली जी काही मतं आहेत ठाकूरला घेऊन ती तुम्ही चॅट बॉक्स मध्ये सांगा. शक्यतो म्हणजे गोंधळ होणार नाही. आणि खूपच वेगळं मत असेल तर आपण हँड रेज करून बोलण्याची संधी घेऊ शकतो. येस संदीप सर, सुरू करू शकता तुम्ही. हे मला हे जमतच नाही. ओके, आता ठाकूर काय म्हणेल? राजेश सर म्हणतात अरे करून तर बघ. ओके, इम्पॉसिबल वर्ड इज नॉट डिक्शनरी. श्याम सुंदर सर म्हणतात. विक्रम सर म्हणतात यू कॅन ट्राय. येस यू कॅन. प्रमिला मॅडम म्हणतात प्रयत्न कर. अजून बघ. ओके, अजून कसं नाही जमणार? कसं नाही जमणार? प्रयत्न कर. ओके, खाके गब्बर हो गया तू. ओके, खूप छान छान डायलॉग येत आहेत. म्हणजे आम्ही एवढा विचार पण नव्हता केला. करून बघ जमेल, केलं तर जमेल असं म्हणू शकतो. रूच नको केलं तर उपद्रवीच होशील. ओके, रवींद्र सर म्हणतायत मी तुला तोंडी सांगतो गब्बर. नितीन सर म्हणतायत प्रयत्नांती परमेश्वर केल्याने होत आहे. हात तो लगा की बोर्डला. ओके, कीबोर्डला. सचिन सर म्हणतायत करावायचे लागेल. तुला हे करावेच लागेल, प्रयत्न कर. तुझ्या आवाक्याबाहेरचे आहे. रोशन सर म्हणतायत असं काय जमत नाही बघ तर. ओके, आपण बघूयात नेमकं काय म्हणतात ठाकूर. मी हे शिकण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरेन. ते काय म्हणतात गब्बर सिंगला, किंवा ते त्या मानसिकतेत विचार काय करतायत? त्याच परिस्थितीमध्ये दोघांची परिस्थिती सारखीच आहे, फक्त विचार करण्याची प्रक्रिया वेगवेगळी दिसते आहे. गब्बर सिंग म्हणतो आहे की मला हे जमतच नाही. त्यातच ठाकूर त्याच परिस्थितीमध्ये म्हणतायत मी हे शिकण्यासाठी वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरेन. ओके, थोडस पुढे जाऊयात अजून. संदीप सर वाचताय? हो मॅडम. हे काम माझ्यासाठी अतिशय कठीण आहे. ओके, हे काम माझ्यासाठी अतिशय कठीण आहे असं गब्बर म्हणतोय. आता ठाकूर काय म्हणेल या परिस्थितीमध्ये? हे तर बंदूक चालवण्यापेक्षा सोपे आहे, राजेश सर म्हणतायत. हे काम मी सहजपणे करू शकतो, तायडे सर म्हणतायत. ओके, अजून नथिंग इज इम्पॉसिबल इन द वर्ल्ड. टेक इट इझी डिअर गब्बर. मुझे हात आव्हाने पेलण्याची तयारी ठेव. अच्छा, खाऊन खाऊन प्रयत्न करत नाही. ओके, कोणतेही काम अवघड नसते. थोडासा ह्या पद्धतीने आपण विचार करूया की ठाकूर पण त्याच परिस्थितीत आहे आणि ते काय विचार करतील, म्हणजे ते त्याला काय म्हणतील असं म्हणण्यापेक्षा, असा विचार करण्यापेक्षा ते स्वतः माणूस म्हणून त्या परिस्थितीमध्ये कसा विचार करतील असं आपल्याला थोडस आपण विचार करूयात सगळेजण. ये तो मेरे बाएं हाथ का खेल है. ओके,
आपण संगणकाच्या दृष्टिकोनातून विचार करूयात थोडस. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून काम कर. ओके. मी हे सहज करू शकतो, सचिन सर म्हणतायत. ओके. You have to think positively. काही कठीण नसतं. ओके. जीवनात कोणतेही काम शिकण्याआधी अवघडच असते. आपण प्रयत्न करूयात. खूप छान. पवन सर म्हणतात मी करूनच दाखवेन. ओके. आपण बघूयात आता नेमकं काय म्हणतायत ठाकूर. हे काम करताना मला अधिक कष्ट करण्याची आवश्यकता आहे. म्हणजे ते त्यांचे एफर्ट्स लावण्यासाठी तयार आहेत. जे आपण मगाशी बघितलं ग्रोथ माइंडसेटचा एक जो भाग बघितला आपण, की ज्याच्यामध्ये आपल्याला कष्ट करण्याची, प्रयत्न करण्याची गरज आहे किंवा तसा विचार करण्याची गरज आहे. तर इथं ठाकूर म्हणतायत की कष्ट करण्याची अधिक कष्ट करण्याची माझी तयारी आहे, अशी तयारी ते दर्शवतात. आपण पुढे बघूयात. येस. संदीप सर किंवा अजून कोण वाचणार असेल तरी चालेल पुढच्या वेळेस. आता संदीप सर वाचतील. अरे व ठाकूर, हे काम याहून उत्तम मी करू शकत नाही रे. ओके. आता काय म्हणतील ठाकूर? ते एकमेकांना बोलतायत असं आपण थोडासा विचार नको करूया. आपण असा विचार करूयात की ते काय विचार करतायत ह्या परिस्थितीमध्ये. या कामातील कठीण बाबी दुसऱ्यांकडून समजून घेईल. ओके. रोशन सर म्हणतायत. अजून प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. श्याम सुंदर सर म्हणतायत. ठीक आहे. मी सर्वोत्तम करून दाखवेन. प्रयत्न करून यात सुधारणा करेल. काय कठीण आहे ते नीट समजाव. अधिक चांगलं काम करण्यासाठी प्रयत्न करू. खूप छान. थोडा वेळ लागेल पण प्रभुत्व येईपर्यंत मी सोडणार नाही. खूप छान पद्धतीचा हा ऍटिट्यूड आहे. काम करण्यासाठी प्रयत्न करेल, अधिक प्रयत्न करेल. ओके. अजून वेगळं काही मत आहे? स्लोली बट स्टेडी विन्स द रेस. ओके. नवीन कौशल्य आत्मसात करेन. प्रयत्न केल्यास निश्चित काम चांगले होईल. खूप छान महेंद्र सर. येस. आपण थोडस बघूयात काय म्हणता आहेत ठाकूर आपले. येस. हे काम करताना झालेल्या चुका दुरुस्त करत मी पुढे जात राहतो. त्यांचं म्हणणं आहे की हे सगळं करत असताना ज्या काही चुका होतील तर त्या चुका मी दुरुस्त करणार आहे आणि पुढे जात राहणार आहे. जो माणूस वाढीच्या मानसिकतेचा किंवा ग्रोथ माइंडसेटच्या दृष्टिकोनातून विचार करतो तो चुका कशा प्रकारे टाळता येतील यावरती जास्त विचार करतो आणि तिथंच न थांबता तो पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत असतो. येस. आता पुढचं कोण वाचणार आहे? संदीप सर सोडून अजून कोण इच्छुक आहे? शेवटचे एक दोनच संवाद असतील अजून. कोण वाचतंय? सहभागींपैकी आपल्या एक कालिया मी सर्व गुण संपन्न आहे. रायभान सर वाचतायत पण सर तुमचा माईकचा काहीतरी आवाज दिसतोय, प्रॉब्लेम दिसतोय. हो मॅडम. ओके. ठीक आहे. पुढे जाऊयात आपण. सॉरी. आता ठाकूर काय विचार करेल या परिस्थितीमध्ये? मी सर्व शिकून सर्व गुण संपन्न होण्याचा प्रयत्न करेन. ओके. रवींद्र सर म्हणतायत. ठीक आहे. अजून ह्या अशा ह्याच्यामध्ये ठाकूरचा काय विचार असू शकतो? मला अजून बरेच शिकायचं आहे.
नवीन बाबी आत्मसात करेल. ओके, खूप छान. ओके, आपण बघूयात नेमके ठाकूर आता काय म्हणतायत ह्या परिस्थितीत. मला अजून नवीन गोष्टी शिकायच्या आहेत, त्यासाठी मी तयार आहे. म्हणजे ते तिथंच थांबलेले नाहीयेत. समजा त्यांनी संगणकाचं कौशल्य आत्मसात केलं आणि ते असं म्हणत नाहीयेत, चला मी खूप काही गोष्टी शिकलेलो आहे, मला सगळं काही येतं आणि मी आता पुढं काही शिकणार नाहीये. असं न म्हणता त्यांना नवनवीन गोष्टी अजून शिकण्याची एक उमेद आहे, उत्सुकता आहे त्यांच्यामध्ये. ती उत्सुकता आपल्याला दिसते आहे. येस. आत्ता आपण एक उदाहरण बघितलेलं आहे. एक छान आपण 2 पात्र ठेवून उदाहरण बघितलेलं आहे. तर मी आता सगळ्यांना विनंती करेन तुम्हाला, की आपण फिक्स माइंडसेट सुद्धा बघितलेला आहे आणि आत्ता सुद्धा आपण एक थोडक्यात त्याची रिव्हिजन सुद्धा बघितली, की फिक्स माइंडसेटमध्ये लोकं कशा पद्धतीने विचार करतात. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये अशा एखाद्या फिक्स माइंडसेटकडून ग्रोथ माइंडसेटच्या दिशेनं कार्य केलं असेल किंवा आपण गेलो असेल कदाचित याआधी. तर असं एखादं उदाहरण आपण सगळ्यांसाठी इथं शेअर करू म्हणजे शेअर करण्याची संधी आहे सगळ्यांना. मी विनंती करेन, की कुणीही 1-2 उदाहरणं आपल्या आयुष्यातली आपण शेअर करू शकता. ज्यांना बोलायचं असेल त्यांनी हँड रेज करा आणि आपण माईक अनम्यूट करून मग बोलूयात. हा मॅडम, मी हा. रवी घड्याळे. हा सर, बोला. आता जून महिन्यामध्ये माझं हेडमास्टर म्हणून प्रमोशन झालंय. परंतु प्रमोशन होण्याच्या पहिले माझा एक हेडमास्टरच्या कामाविषयीचा माइंड सेट होता, फिक्स माइंड सेट होता आणि माझी तयारी नव्हती मुख्याध्यापक पद घेण्याची. पण तरी काही हितचिंतकांनी मला मार्गदर्शन केल्यामुळे मी ते स्वीकारलं आणि आता मी ग्रोथ माइंडसेट कडे वळून माझं काम प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतो. वा, किती छान. सर अभिनंदन, पहिल्यांदा तुम्ही मुख्याध्यापक म्हणून रुजू झालेला आहात आणि सरांनी खूप छान धन्यवाद. पद्धतीनं सांगितलं आपल्याला, की सरांचा एक माइंडसेट होता, की कामाविषयी जे काही मुख्याध्यापक पद आहे त्या पदाच्या जबाबदारीविषयी त्यांचा माइंडसेट होता आणि तो त्यांनी हळूहळू बदलण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते आता ग्रोथ माइंडसेटच्या दिशेनं कार्य करत आहेत. सर तुम्हाला नक्कीच तुम्हाला असं वाटतंय का, की जो आपण आता ग्रोथ माइंडसेटचा जो काही सगळा थोडीशी चर्चा केलेली आहे, तर त्या चर्चेतनं तुम्हाला काही नवीन तुमच्या कामामध्ये म्हणजे वापरण्यायोग्य तुम्हाला मिळेल असं तुम्हाला वाटलं का ह्या चर्चेमध्ये? निश्चितच वाटतंय मॅडम आणि ओके. खूप आशावादी आहे मी या बाबतीत. येस. सर तुम्ही असेच आशावादी राहात. तुम्ही खूप छान पद्धतीने काम कराल. आम्हाला सगळ्यांना खात्री आहे. तुम्हाला पुढच्या कामासाठी शुभेच्छा. अजून कोण धन्यवाद मॅडम. आहे का, की जे आपल्या आयुष्यातलं असं काही उदाहरण शेअर करू इच्छितात? बघा विचार करून एखादं उदाहरण ज्यातनं तुम्ही एखादी नवीन गोष्ट शिकला असाल किंवा नवीन कौशल्य आत्मसात केलं असेल, असं काहीही उदाहरण अगदी छोटं असू शकतं. बरं, मी माझ्या आयुष्यातलं एक छोटं उदाहरण तुमच्या सगळ्यांसोबत शेअर करू इच्छिते. तोपर्यंत आपण बाकीच्यांनी पण विचार करूयात. एखाद्याला आठवलं तर तुम्ही शेअर करू शकता. मी जेव्हा नव्यानं काम करायला सुरुवात केली होती, त्यावेळेस मला असं वाटलं नव्हतं किंवा माझा एक माइंडसेट झालेला होता, की मला हे जमणार नाहीये किंवा मी हे करू शकत नाहीये. जे काही कामं आहेत किंवा ज्या जबाबदाऱ्या मी जेव्हा बघितल्या हे केल्यानंतर.
काम सुरू केल्यानंतर. त्यावेळेस मला असं वाटलं मला नाही जमणार आहे, मी हे करू शकत नाहीये. आणि काही दिवसानंतर माझ्या मनामध्ये नकारात्मक भावना येण्यासाठी सुरुवात झाली. आणि हळू-हळू जसं मला एक-एक काम जमायला लागलं, तसं मला थोडंसं लक्षात आलं, की नाही मी हे करू शकते. मग मी हे अजून वेगळ्या पद्धतीने करून बघायला हवं. मी अजून नवनवीन मार्ग शोधण्याचे प्रयत्न सुरू केले. आणि तो जो काही फिक्स माइंडसेट होता तो बदलत आता ग्रोथ माइंडसेटच्या दिशेने आलेला आहे. आणि मी एकूणच आता जे काही काम करते आहे त्याच्यामध्ये मी खूप आनंदी आहे किंवा मला अगदीच माहिती आहे, की मी हे काम करू शकते आणि नाही जमलं तरी मला वेगवेगळ्या पद्धतीची मदत मिळू शकते या कामासाठी. याची खात्री, आत्मविश्वास तयार झालेला आहे माझ्या आयुष्यात. नागोरे सरांनी हँड रेज वर केला होता. हा मॅडम. हा सर बोला. मॅडम माझा एक अनुभव असा आहे की मी शालेय वयापासून मी कधी समोर जाऊन बोललो नाही स्टेजवर. तर मागच्या वर्षी काय झालं की माझ्या शाळेमध्ये मला आमच्या मुख्याध्यापकांनी सांस्कृतिक प्रभार दिला आणि मला त्या शाळेतील सर्व शिक्षकांनी एवढं इन्स्पायर केलं की तुम्ही बोलू शकता म्हणजे बोलू शकता किंवा तुम्ही कोणताही कार्यक्रम घेऊ शकता असा मला आत्मविश्वास दिला. आणि मी सुद्धा ग्रोथ माइंडसेट कडे जात मी अगदी प्रयत्नपूर्वक अभ्यासपूर्वक जवळपास 7 कार्यक्रम घेतले मॅडम. माझी फिक्स माइंडसेट पहिली अशी होती की मी समोर गेलं की मी एकदम भावनिक व्हायचो, पण आता मी समोर जाऊन बोलू शकतो. ही माझी बिल्ड माइंडसेट आहे, ग्रोथ माइंडसेट. थँक्यू मॅडम. खूप छान, धन्यवाद सर. सरांनी किती मस्त उदाहरण सांगितलं की सरांच्या आयुष्यामध्ये छोटं उदाहरण आहे की त्यांना स्टेज डेअरिंग नव्हतं आणि त्यांच्या आजूबाजूचे जे कोणी त्यांचे सहकारी होते ते सगळे ग्रोथ माइंडसेटने विचार करणारी व्यक्ती होते किंवा त्या सगळ्या व्यक्ती या माइंडसेटने विचार करणाऱ्या होत्या. त्यामुळे त्यांनी सरांना वेगवेगळ्या पद्धतीने सपोर्ट केलेला आहे, मोटिवेशन दिलेलं आहे. त्यामध्ये त्यांचे कोणी मेंटर सुद्धा असू शकतात आणि त्यामुळं ते एक चांगल्या पद्धतीने स्वतःचं स्किल डेव्हलप करू शकलेले आहेत आणि त्यांच्याकडे स्टेज डेअरिंग आलेलं आहे. खूप छान सर. अजून कोण आहे उदाहरण शेअर करणार? अजून कोणाला शेअर करायचं आहे? काही सेकंद थांबूयात आणि मग आपण पुढच्या भागाला सुरुवात करूयात. ठीक आहे, आपण पुढच्या भागाकडे जाऊयात. अशीच काही उदाहरणं आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो, ज्यांनी यश गाठलेलं आहे आणि खूप छान पद्धतीने ते ग्रोथ माइंडसेटने विचार करत पुढे आलेले आहेत. तर आपल्याच क्षेत्रातलं आपल्यातलंच एक उदाहरण नुकतंच सगळ्यांना माहिती असणार किंवा नुकतंच त्यांना ग्लोबल अवॉर्ड टीचर मिळालेला आहे. रणजित डिसले सर म्हणून आहेत, ज्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे आणि ते आपल्यापैकीच एक आहेत. म्हणजे असे खूप कोणी शास्त्रज्ञ किंवा खूप कोणी संशोधक अशा खूप वेगळ्या ह्याच्यातनं न येता आपल्यातनच त्यांनी स्वतःमध्ये ग्रोथ माइंडसेट डेव्हलप केलेला आहे आणि नवीन नवीन गोष्टी शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग मुलांसाठी, आपल्या मुलांसाठी तर आहेच आहे, पण इतर शाळांच्या मुलांसाठी पण त्याचा कसा फायदा होईल, कशा पद्धतीने ते वापरता येईल असा विचार करून त्यांनी संशोधन केलेलं आहे. त्याचबरोबर दुसरं आहे युसुफजाई मलाला. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की युसुफजाई मलाला या पाकिस्तानी मुलींच्या शिक्षणासाठी कार्य करत असतात आणि त्यासाठी त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. अतिरेक्यांच्या गोळ्या खाऊन सुद्धा त्यांनी त्यांचं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्या थांबलेल्या नाहीयेत कुठं सुद्धा. त्यांच्या अडचणींचा विचार करता खूप आव्हानं त्यांच्या समोर आलेली असणार आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण एखाद्या गोष्टीला छेद देऊन पुढे जात असतो तेव्हा येणारी आव्हानं ही फार मोठ्या प्रकारची असतात आणि त्या आव्हानांना पेलून त्या पुढे गेलेल्या आहेत आणि त्यामुळे आज त्यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांमध्ये त्यांचं नाव प्रचलित आहे. तिसरं उदाहरण आहे अल्बर्ट आइन्स्टाईन यांचं. यांना तर आपण सगळेच ओळखतो, कारण आपण जे काही मुलांना शिकवत असतो किंवा आपल्या शाळांच्या वेगवेगळ्या भागांमध्ये आपण त्यांचा
त्यांनी केलेल्या संशोधनाचा वापर करत असतो. त्यांनी विज्ञान क्षेत्रामध्ये खूप मोठं, खूप प्रचंड असं काम केलेलं आहे आणि त्यांनाही नोबेल पुरस्कारानं हे केलेलं आहे, पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. आणि त्याआधी बऱ्याचशा शाळांमधल्या परीक्षांमध्ये ते अनुत्तीर्ण राहिलेले आहेत. बऱ्याचशा गोष्टींमध्ये त्यांनी अपयश घेतलेलं आहे आणि नंतर त्यांना यश मिळालेलं आहे. म्हणजे यश अपयश हे गृहीत धरूनच ते पुढे गेलेले आहेत आणि आज त्यामुळेच कदाचित त्यांना नोबेल पुरस्कारानं सन्मानित केलं गेलेलं आहे आणि आज आपण त्यांच्यावरती संशोधन करत असतो. अशी काही उदाहरणं होती. ठीक आहे. आता सगळ्यांच्या समोर एक प्रसंग दिसत असेल. प्रसंग आहे, मी प्रसंग वाचून दाखवते. आजरा प्रकल्पामध्ये देशपांडे सर हे शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांना प्रकल्पातील सर्व शाळांसाठी ऑनलाईन शैक्षणिक साहित्य तयार करण्याची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आलेली आहे. त्यांनी फक्त एकाच विषयाचे साहित्य तयार केलेले प्रकल्प अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यांना विचारणा केली असता देशपांडे सरांनी सांगितले की माझ्या क्षमतेवर मी खूप साहित्य तयार केलं आहे, मला एवढंच साहित्य करणं जमणार आहे. तर आता आपण ब्रेकआउट रूम मध्ये जाऊन याविषयी चर्चा करणार आहोत. त्या चर्चेसाठी आपण देशपांडे सरांची विचार प्रक्रिया कशा प्रकारची आहे, त्यांना दिलेली जबाबदारी त्यांनी ग्रोथ माइंडसेट मधून विचार करून कशा प्रकारे पूर्ण केली असती आणि देशपांडे सरांना फिक्स माइंडसेट मधून ग्रोथ माइंडसेट मध्ये जाण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी कराव्या लागतील असं तुम्हाला वाटतं? तर या 3 प्रश्नांच्या आधारावर आपण ब्रेकआउट रूम मध्ये चर्चा करणार आहोत. ब्रेकआउट रूम असणार आहे, शिक्षक आणि अधिकाऱ्यांसाठी ब्रेकआउट रूम असतील, एकत्रित असतील. त्याचबरोबर प्रत्येक गटाला 15 मिनिटांचा वेळ असणार आहे. गटातील सदस्यांना वरील दिलेल्या प्रसंगावर चर्चा करायची आहे आपण सगळ्यांनी मिळून. तर मी प्रवीण सरांना विनंती करते की तुम्ही ब्रेकआउट रूम मध्ये सगळ्यांना डिवाइड करावं. जस्ट एक 30 सेकंदामध्ये ब्रेकआउट रूम ओपन करतो. ओके. तोपर्यंत आपण प्रसंग समजून घेऊयात थोडासा आणि काय विचार चालले असतील, कशा पद्धतीनं ते ग्रोथ माइंडसेट मधनं विचार करतील असा थोडासा विचार करूयात. मी आता ब्रेकआउट रूम ओपन करतोय. ओके. तर आपण टोटल 4 ब्रेकआउट रूम ओपन आहेत. का सर्वांचं स्वागत आहे ब्रेकआउट रूम मध्ये. आपण एक 30 सेकंड थांबूया, म्हणजे सर्वजण ब्रेकआउट रूम मध्ये येतील आणि आपण चर्चेला सुरुवात करूया. सर्वांचं स्वागत आहे ब्रेकआउट रूम मध्ये. तर आपण चर्चेला सुरुवात करूया. एकंदर प्रसंग सर्वांनी वाचला आहे, सर्वांनी ऐकला आहे. तर काय वाटतं आपल्याला की देशपांडे सर यांची विचार प्रक्रिया नेमकी कशा प्रकारची आहे? फिक्स्ड माइंडसेट असल्यासारखं त्यांचा विचार आहे. फिक्स्ड माइंडसेट असं का वाटतं आपल्याला सर? फिक्स्ड माइंडसेट कारण ते फक्त एकाच विषयाचे साहित्य त्यांनी तयार करण्यावर भर दिला, म्हणजे ते इतर विषय त्यांना जमणारच नाहीत असं त्यांनी एक गृहीत धरून ठेवलेलं.
तेव्हा त्यांनी त्याबाबत प्रयत्नच केले नाही. इतर विषय आपण हाताळावेत आणि कसे आपल्याला सोपे जातील. ओके, म्हणजे आपलं म्हणणं आहे की त्यांनी फक्त एकाच ठराविक विषयावरती त्यांचा फोकस आहे आणि इतर विषयांचा त्यांनी कधी प्रयत्न केला नाहीये. ओके. इतरांना काय वाटतं याविषयी, देशपांडे सरांच्या विचार प्रक्रियेविषयी? आपण अनम्यूट करून बोलू शकता. फिक्स माइंडसेट आहे सर. फिक्स माइंडसेटचे आहेत. ओके. त्यांची जेवढी क्षमता आहे तेवढ्याच क्षमतेवर त्यांनी साहित्य तयार करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे त्यांनी असं गृहीत धरलं की माझी ही क्षमता इथपर्यंतच आहे आणि त्याच्या पलीकडे मी जाऊ शकत नाही, असं त्यांनी आधीच गृहीत धरून ठेवलं. ओके, म्हणजे आपण त्याला असं म्हणू की अंडर एस्टिमेट स्वतःला केलंय त्यांनी. येस येस. ओके, अजून काय वाटतं? म्हणजे एक आपल्याला जे दोन गोष्टी इथे कळल्या, फिक्स माइंडसेट आहे पण एकाच विषयावरती लक्ष आहे आणि बाकीच्या विषयांवरती इतका आत्मविश्वास नसेल कदाचित. आणि दुसरं म्हणजे स्वतःच्या क्षमतेच्या पलीकडे जाण्याची तयारी नाही आहे. स्वतःला मर्यादित करून ठेवला आहे सर त्यांनी. ओके, स्वतःला मर्यादित केलेलं आहे. ओके, हा एक मुद्दा आहे, स्वतःला मर्यादित केलेला आहे त्यांनी. ओके, स्वतःला मर्यादित केलेलं आहे. अजून एखादं काही मुद्दा याच्यामध्ये? इतर विषयासाठी त्यांनी इतरांची मदत घ्यायला पाहिजे होती. ओके ओके, म्हणजे इतरांची एक मदत, त्याला आपण इतरांची मदत घेणं गरजेचं. म्हणजे हा पण एक मला असं वाटतं विकासात्मक विकासात्मक विचार प्रक्रियेचा भाग आहे की सर्वांची मदत घेऊन काम करणं. आली असती. आता आपण असं विचार करू की ही जी काही त्यांना जबाबदारी दिलेली आहे, तर समजा की ती ग्रोथ माइंडसेट मधून जर ते विचार करत असते तर कशा प्रकारे त्यांनी ती पूर्ण केली असती किंवा त्याकडे पाहण्याचा नेमका त्यांचा दृष्टिकोन कसा असता? म्हणजे मला असं म्हणणं की आपलं जेवढे TRTA जेवढे आपले सहभागी आहेत हे ग्रोथ माइंडसेटचे आहेत. मग तुम्ही देशपांडे सरांच्या जागी असता तर तुमची विचार प्रक्रिया एक ग्रोथ माइंडसेट असलेल्या अधिकाऱ्याची किंवा ग्रोथ माइंडसेट असलेल्या शिक्षकाची नेमकी विचार प्रक्रिया सेम प्रसंगामध्ये कशी असेल? सर त्या क्षेत्रातले किंवा त्या विषयाचे जिथून चांगले शिक्षक असतील आपल्या प्रकल्पातले म्हणा किंवा आपल्या केंद्रातले, त्यांना आपण एकत्र आणलं असतं. त्यांना त्यांची मीटिंग घेऊन त्यांना आपला विषय समजावून सांगितला असता आणि त्यांच्या मदतीनं वेगवेगळ्या विषयांसाठी आपल्याला काय करता येईल याच्यात चर्चा घडवून एक चांगला हे तयार केलं असतं. ओके, म्हणजे कोलॅबरेशन म्हणजे एकत्र येऊन काम करणं, हा एक मुद्दा इथे आपण केला असता. कोवर्क म्हणूया आपण त्याला. कोवर्क. ओके. त्या विषयातील जे एक्सपर्ट आहेत त्या एक्सपर्टचा सल्ला घेणे किंवा मदत घेणे. ही जबाबदारी नसून संधी आहे असं समजलं असतं. जबाबदारी नसेल तर संधी आहे, संधी म्हणून पाहणे. आणि एकंदर हा जो प्रसंग आहे ऑनलाईनचं ते साहित्य निर्मिती आहे, तर आपण एक असा पकडू की त्यांना ती स्वतःहूनच साहित्य निर्मिती त्यांना करायची आहे, तर त्या क्षमतेवरती त्यांना कशा प्रकारे काम करता आलं असतं? आता काही जणांनी म्हणाले की मर्यादित केले त्यांनी, तर तीच मर्यादा जर ओलांडायची असेल, क्षमतांची मर्यादा, तर
कशा प्रकारची विचार प्रक्रिया असली पाहिजे? तर त्यांनी खरं तर डिव्हिजन ऑफ वर्क ही जी गोष्ट आहे आणि मॅनेजमेंट स्किल जे आहेत तर ते युटिलाइज करणं गरजेचं होतं. कारण जर एखाद्या कामाचं डिस्ट्रीब्युशन केलं आणि जर आपण म्हणजे आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा दिली, त्यांना त्या कामाचं महत्व पटवून दिलं, त्यांच्या ज्या क्षमता आहेत तर त्या विषयामध्ये युटिलाइज केल्या असत्या. कारण त्यांच्यावर रिस्पॉन्सिबिलिटी दिली होती ती पूर्ण प्रकल्पाची आणि मला वाटतं सर्व शाळांसाठी साहित्य तयार करण्याची, शैक्षणिक साहित्य. मग एकाच विषयाचं करून आता ते त्या एका पर्टिक्युलर विषयाचे एक्सपर्ट असतील, परंतु त्यांच्याकडे जी टेक्निक आहे तर ते इतरांना सांगून त्यांनी तशा पद्धतीने त्यांना मोटिवेट करायला हवं होतं. आणि खरं तर एका कुशल प्रशासकाचं तेच कौशल्य असतं की इतरांकडून त्यांना न दुखावता त्यांच्याकडून चांगल्या पद्धतीने काम कसं करून घेता येईल. किंवा आपल्याला बऱ्याचदा आपण प्रत्येक विषयामध्ये स्किल्ड नसतो, तर मग त्या विषयाचे एक्सपर्ट जे आहेत तर ते त्यांना त्या रिस्पॉन्सिबिलिटीज असाइन करून तर ते त्यांना करता आलं असतं. ओके. मला इथे असंही वाटतं की जे देशपांडे सरांना जमत नाहीये तर त्या गोष्टीचं त्यांनी कुठून तरी ज्ञान घेणं पण गरजेचं आहे. म्हणजे मला असं वाटतं की ऑनलाईन सध्याच्या विश्वामध्ये ही गोष्ट खूप सोपी आहे. म्हणजे जेव्हा आपण आधीचा काळाशी तुलना करतो, एखाद्या विषयीचं ज्ञान घ्यायचं असेल तर आपल्याकडे सोर्सेस भरपूर आहेत. म्हणजे इव्हन युट्यूबला जरी आपण टाकलं की एखादी माहिती ती पटकन आपल्याला मिळते, तर तशा प्रकारे त्यांना ज्ञान घेणं गरजेचं आहे असं वाटतं. तुम्हाला काय वाटतं? ऑनलाईन शैक्षणिक साहित्य तयार करण्यासाठी ते गुगल सर्च म्हणा किंवा इतर सोशल मीडियाचा वापर करू शकतात. आणि स्वतःची क्षमता त्यांनी म्हणजे माझी क्षमता इथपर्यंतच आहे असा विचार न करता चुकलं तरी हरकत नाही. म्हणजे मी बेस्ट करायचा प्रयत्न करीन, पण चुकलं तरी हरकत नाही, ते स्वीकारीन असं त्यांनी स्वतःच्या क्षमतेत वाढ केली पाहिजे. की चुकलं तरी हरकत नाही, मी जे काही ऑनलाईन तयार करील, प्रकल्प अधिकाऱ्यांना जे सादर करील, प्रकल्प अधिकाऱ्यांनी जर याच्यामध्ये काही चुका काढल्या तरी हरकत नाही, मी त्या स्वीकारीन, परंतु त्यातून पुन्हा आणखीन बेस्ट करण्याचा प्रयत्न करेन. म्हणजे चुकलं तरी मी प्रयत्न करेन. म्हणजे तुम्हाला असं वाटतं का रिस्क घेण्याची तयारी असली पाहिजे, जोखीम घेण्याची? यस यस, बिलकुल बिलकुल, तरच ग्रोथ माइंडसेट होईल. त्यांनी जोखीम घ्यायला हवी होती. इतर शिक्षकांची सुद्धा मदत घेता आली असती आपल्याला आणि ते कार्य पूर्ण करता आलं असतं. बरोबर बरोबर. आणि एका गोष्टीचा आणखी विचार करायला होता की चेंज इज इनएव्हिटेबल. म्हणजे आपण सतत सीपीडी जी आहे, कंटिन्युइंग प्रोफेशनल डेव्हलपमेंट आहे, तर ती स्वतःची करायला हवी. नाहीतर आपण त्या पर्टिक्युलर एकाच बाबीमध्ये जर अडकून पडलो तर सर्वांग स्पर्शी जे शिक्षण आहे तसे ते द्यायला आपल्याला लिमिटेशन येतात. म्हणजे आपल्या लिमिटेशन ज्या आहेत त्या अपडेट करणं, स्वतःला अपडेट करणं, नाहीतर चार्ल्स डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट ही जी थेअरी मांडली त्यांनी, तर त्या बदलत्या काळाशी अनुरूप जर आपण बदल केले नाही तर याच्यामध्ये डायनासॉर सारखा महाकाय प्राणी देखील नष्ट झाला. तर ह्या गोष्टीचा विचार करून स्वतःला अपडेट करणं ही फार महत्वाची गोष्ट आहे. देशपांडे सरांनी जर कोचची भूमिका जर या ठिकाणी पार पाडली असती तर मोठ्या प्रमाणात त्यांना साहित्य उपलब्ध करून देता आलं असतं प्रत्येक विषयाकरता. बरोबर बरोबर. म्हणजे इथे एक मेन मुद्दा इथे प्रकर्षाने जाणवतो की जसं बदल घडतायत, म्हणजे स्वतः ज्ञान असू दे किंवा कौशल्य असू दे, या बाबतीत अपडेट राहणं गरजेचं आहे देशपांडे सरांसाठी. आणि त्याच्यातूनच कदाचित अपडेट राहण्यामुळे सुद्धा ग्रोथ माइंडसेट ही मानसिकता तयार होत असते. बरोबर आहे सर्वांचं. आता समजा की एखादा व्यक्ती आहे, आपण देशपांडे सरांचं उदाहरण घेऊ, की फिक्स माइंडसेट मध्ये आहे आणि त्या व्यक्तीला आपल्याला फिक्स माइंडसेट मधून ग्रोथ माइंडसेट मध्ये न्यायचं. म्हणजे एकंदर त्याच्या विचारांमध्ये आपल्याला सकारात्मक भरायची, ग्रोथ माइंडसेट त्यांचा हे करायचं, ग्रोथ माइंडसेट असं एकंदर त्यांच्यामध्ये बिल्डअप करायचं आपल्याला. तर त्यासाठी नेमकं काय करावं लागेल, आपल्याला काय करावं लागेल? म्हणजे तुम्ही ऍज अ कोच किंवा ऍज अ मेंटर म्हणून तुम्ही काय कराल देशपांडे सरांसोबत, आणि देशपांडे सरांना स्वतःहून काय करावं लागेल या बाबतीत? देशपांडे सरांना स्वतः जे आहे सर्वप्रथम म्हणजे
चूक स्वीकारायची तयारी ठेवावी लागेल. काही चुकलं असेल तर चूक स्वीकारली पाहिजे त्यांनी आणि आत्मविश्वास वाढवला पाहिजे. बरोबर. म्हणजे चूक स्वीकारणे म्हणजे ओके, स्वीकारता आली पाहिजे. आव्हान पेलण्याची तयारी ठेवायला पाहिजे. आव्हानाला सामोरं जाण्याची तयारी जर असेल तर ग्रोथ माइंडसेट कडे आपण जाऊ शकतो. स्वतःचा आत्मविश्वास वाढवला पाहिजे त्यांनी. इतरांना सहभागी करून घेता आलं पाहिजे. इतरांना सहभागी करून घेता आले पाहिजे. व्हेरी गुड, व्हेरी गुड. आणखी सकारात्मक विचार केला पाहिजे. सकारात्मकता, विचारामध्ये सकारात्मकता असणं गरजेचं आहे. ओके, सकारात्मक विचार. ओके. आणि दृष्टिकोन बदलला पाहिजे. सकारात्मक विचार किंवा दृष्टिकोन बदलला पाहिजे. बरोबर. आणखीन त्याच्यामध्ये अजून देशपांडे सर काय करू शकतील? त्यांना स्वतःचा माइंडसेट खूप पॉझिटिव्ह करायचा आहे, तर त्याचे आणखीन काय काय म्हणजे आपण काय म्हणतो त्यांना, असे कोणते सोर्सेस आहेत का आपल्याकडे? असे कोणतं व्यासपीठ उपलब्ध होऊ शकतं का देशपांडे सरांना, जेणेकरून त्यांना त्यांचं माइंडसेट बदलता येईल? किंवा तुम्ही काय कराल देशपांडे सरांसोबत ऍज अ मेंटर, ऍज अ कोच म्हणून, किंवा एक सिनियर शिक्षक म्हणून? विषयाचं ज्ञान वाढवायला पाहिजे. ओके, संबंधित विषयाचं ज्ञान. असे ज्ञान. वेगवेगळ्या ऑनलाईन साईट त्यांना रिकमेंड करू आपण. वेगवेगळ्या साईट ज्या आहेत शैक्षणिक साईट, त्या तुम्ही हाताळा किंवा शैक्षणिक ब्लॉग हाताळा. असं शैक्षणिक जे त्यांना तयार करण्यासाठी जे आपल्याला रिकमेंड करतात ते त्यांना सांगू की हे तुम्ही वापरा. म्हणजे वेगवेगळ्या ह्याचे संदर्भ आणि हे पुरवतात, सोर्सेस आपल्याला पुरवतात. म्हणजे पुस्तकं असतील त्याच्यामध्ये किंवा वेबसाईट्स असतील. बरोबर. ओके. त्यांच्या कार्यालयातील जे कोणी सर तज्ञ शिक्षक असतात, म्हणजे मार्गदर्शक किंवा अधिकारी असतील, त्यांचा सुद्धा लाभ घेता आला असता त्यांना. त्यांच्याकडून मदत घेता आली असती. बरोबर, बरोबर. ओके, म्हणजे संबंधित हे करता आलं असतं. बरोबर. म्हणजे आपण एकंदर मेंटर म्हणून आपण त्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये भर टाकण्यासाठी मदत करता येईल, किंवा वेगवेगळ्या विषयाची पुस्तकं त्यांना देणं, किंवा इंटरनेटच्या साईट्स पुरवणं, लिंक्स पुरवणं, हे आपल्याला करता येईल. बरोबर. अजून काही करता येईल आपल्याला? आपल्याकडे शेवटचे एक 20 सेकंद आहेत. आणखीन काय करता येईल मेंटर म्हणून? ट्रेनिंग्स घेता येतील का आपल्याला, त्यांचे काही वर्कशॉप्स त्यांच्यासाठी? हा, कार्यशाळा घेता येऊ शकतील. क्रियेचे आहेत. मॅडम मी सांगू का? हो हो हो, बोला ना तर प्रवीणा मॅडम. ते फिक्स माइंडेड आहेत. तर त्याच्यासाठी त्यांना प्रयत्न करणं गरजेचं आहे. ते मानसिकता बदलणं गरजेचं आहे. कारण ते एकाच विषयाचे फक्त साहित्य बनवू शकतात, तर इतर विषयाचंही ते बनवू शकतात. त्याच्यासाठी त्यांना स्वतःची मानसिकता आणि प्रयत्न करणं गरजेचं आहे. तसा आत्मविश्वास निर्माण करणं हे पण गरजेचं आहे. तर विशेष मेंटरिंग जे आहे, तर मेंटरिंग करणं पण गरजेचं आहे. म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुद्धा त्यांच्यात बदल होण्यासाठी प्रोत्साहन देणं हे पण गरजेचं आहे. ओके. पण माझा इथे एक प्रश्न आहे सगळ्यांसाठीच, की देशपांडे सरांना फिक्स माइंडसेट मधनं ग्रोथ माइंडसेट मध्ये नेण्यासाठी किंवा जाण्यासाठी स्वतःहून काय करावं लागेल? कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्यामध्ये त्यांना बदल करणं गरजेचं आहे? किंवा काय गोष्टी अडॉप्ट कराव्या लागतील, त्यांना स्वीकाराव्या लागतील नव्यानं? तुम्हाला काय वाटतंय?
त्यांना आव्हान स्वीकारावं लागेल मॅडम. नवीन याच्यामध्ये जाण्यासाठी जे आव्हान पेलायचं किंवा नवीन गोष्ट शिकण्याची त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे. नवीन गोष्ट आपण शिकली पाहिजे. आव्हान स्वीकारण्याची तयारी असली स्वीकारण्याची पाहिजे. तयारी पाहिजे त्यांची. ओके. अजून नितीन सर तुम्ही काही बोलताय? मॅडम हा रवींद्र हॅलो सर. हा रवींद्र सर. मॅडम, जसं त्यांचा एका विषयाचा अभ्यास आहे मॅडम, तसा इतर विषयांचा सुद्धा त्यांना अभ्यास वाढावा लागेल. तयारी करून घ्यावं लागेल इतर विषयांची सुद्धा. आणि इतर विषयांची तयारी करून इतर विषयांचे सुद्धा ते साहित्य जे आहे ते तयार करू शकतील मॅडम. ओके. इतर विषयांचा सुद्धा अभ्यास करून ते पुढे जाऊ शकतात. ओके. अजून काही वेगळा मार्ग ते अवलंबू शकतात? 1-2 अजून उत्तरे घेऊयात आणि आपण पुढे जाऊयात. इतरांची मदत घेऊ हॅलो मॅडम. हा रोशन सर. मॅडम, त्यांना आहे ना सर्व विषयाचे काम दिलेले होते, पण त्यांनी फक्त नेमक्या एकाच विषयाचे काम केले. म्हणजे असं नाही की त्यांना इतर विषयाचं काम जमत नाही. त्यांना जमते, फक्त ते काम त्यांच्या आवाक्याच्या बाहेरचं झालं होतं. मग अशा वेळेस त्यांनी इतर लोकांची, त्या संबंधित तज्ञ लोकांची मदत घेऊन आणि एक आपली टीम करून तयार करून त्या वेळामध्ये ते काम पूर्ण करून द्यायला पाहिजे होतं. ओके. नियोजन करायला हवं. म्हणजे आणि त्यांचं ते आव्हान सुद्धा पूर्ण झालं असतं आणि त्यांच्या कामाची प्रशंसा पण झाली असती. येस, अगदी बरोबर आहे. सर बोलण्याआधी मॅडम बोलत होत्या कोणत्या तरी. सरांच्या आधी एका मॅडमने माईक अनम्यूट केला होता, पण सर त्यांचा आवाज आला नाही. हा, सुवर्णा मॅडम बोलतायत का? ओके. मॅडम तुमचा आवाज ब्रेक होतोय. आवाज ब्रेक होतोय तुमचा थोडा. ओके. तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पण तुमचं मत देऊ शकतात मॅडम, जर तुम्हाला रेंजचा काही प्रॉब्लेम असेल तर. प्रवीण पाटील सर म्हणतायत की सराव करणं, प्रयत्न करणं, क्षमता वाढवणं, कौशल्य आत्मसात करणं इत्यादी गोष्टी देशपांडे सरांनी केल्या असत्या तर ते ग्रोथ माइंडसेटच्या दिशेने ह्या कामाकडे गेले असते. ठीक आहे, आता आपण थोडंसं अजून पुढे जाऊया. मी पुन्हा एकदा पीपीटी शेअर करते सगळ्यांसोबत. येस. आता हा जो पुढचा भाग आहे तो प्रवीण सर आपल्यासोबत घेणार आहेत. मी सरांना विनंती करते की सर तुम्ही पुढचा भाग सुरू करावा. धन्यवाद काजल मॅडम. तर मी ब्रेकआउट रूम मध्ये होतो आणि ब्रेकआउट रूम मध्ये जशा प्रकारे चर्चा घडत होती, तर त्या चर्चेतून नेमकी विकासात्मक मानसिकतेकडे वाटचाल कशी करावी याची उत्तरं मला तिथेच मिळाली होती. म्हणजे बऱ्यापैकी हा भाग आहे आपण कव्हर केलेला आहे, कारण मी चॅटबॉक्स पण प्रत्येकाचं बघत होतो. चॅटबॉक्स मधली तुमची उत्तरं किंवा तुम्ही स्वतःहून अनम्यूट जेव्हा करत होता त्यावेळी ह्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे दिलेली आहेत. तरी सुद्धा आपण ह्या विकासात्मक मानसिकतेकडे, ग्रोथ माइंडसेटकडे जाण्यासाठी नेमकं काय काय करावं लागेल, आपण त्याची काही आयडियाज आहेत, त्या आयडियाज आपण पाहूया. नेक्स्ट स्लाइड. तर त्यातला पहिला भाग आहे की आपण जेव्हा भाषेचा वापर करत असतो किंवा आपल्या बोलण्यामध्ये जे शब्द असतात त्या शब्दांमध्ये आपल्याला बदल करणं गरजेचं आहे. कारण बऱ्याच वेळा असं आपण म्हणतो की धनुष्यातून सुटलेला बाण आणि आपल्या मुखातून निघालेला शब्द परत मागे घेता येत नाही. त्यामुळे शब्द हा कदाचित एखाद्या धारदार शस्त्रापेक्षा पण जास्त घायल करू शकतो. म्हणून ह्या शब्दांचा वापर करताना आपल्याला खूप विचार करावा लागतो. जसं आपण स्वतःबाबत जसं विचार करत असतो तसे जीवन आपण जगत असतो. उदाहरणार्थ, आता मी काही शिकू शकत नाही किंवा मला कोणताच विषय आवडत नाही, मला काहीच जमणार नाही, तर हे शब्द आहेत, हे खूप नकारात्मक शब्द आहेत आणि आपल्या न कळत ते आपल्या मनावरती परिणाम करत असतात, आपल्या एकंदर पूर्ण आयुष्यावरती परिणाम करत असतात. त्यामुळे होतं काय की ह्या नकारात्मक शब्दांमुळे आपली मानसिकता सुद्धा नकारात्मक होत असते आणि ही प्रक्रिया आहे, ही न कळत प्रक्रिया होत असते. आपल्याला कळत पण नसतं की आपली मानसिकता कशी नकारात्मक होते. त्यामुळे हे शब्द जर आपण खूप सकारात्मक पद्धतीने वापरले तर
आणि आपल्या भाषेमध्ये जर बदल केला सकारात्मक पद्धतीने, तर नक्कीच आपली जी विकासात्मक मानसिकतेकडे जाण्याची जी वाटचाल आहे ती खूप सुकर होईल. तर आपण एक काम करूया की मी तुमच्या समोर काही असे शब्द जे आपण नेहमी वापरतो, काही थोडेसे नकारात्मक शब्द आहेत, तर तुम्ही मला सांगा की ते समजा जर सकारात्मक करायचे आहेत, ते जर विकासात्मक मानसिकतेशी मानसिकतेच्या अनुषंगाने जर आपल्याला त्या शब्दांचा वापर करायचा असेल, तर शब्द ते नेमके कसे असतील. नेक्स्ट स्लाइड. मी तुमच्या समोर काही वाक्य वाचून दाखवेन, तर तुम्ही कोणीही अनम्यूट करून मला त्याच्या विरुद्ध ग्रोथ माइंडसेट वाला व्यक्ती असेल तो कशा प्रकारे ते शब्द वापरेल किंवा तेच वाक्य वापरेल ते तुम्ही मला सांगा. तर पहिला आहे की मी प्रयत्न केला, मी अपयशी झालो, हे फक्त माझ्या क्षमते पलीकडे आहे, असा एका व्यक्तीने वाक्य वापरलेलं आहे. आता हीच व्यक्ती जर ग्रोथ माइंडसेट वाली असती तर तिने कशा प्रकारे ते वाक्य वापरलं असतं. कोणी अनम्यूट करून सांगू शकता किंवा चॅट बॉक्स मध्ये सांगू शकता. मी अपयशी झालो, परंतु मी जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत प्रयत्न सोडणार नाही. बरोबर. जोपर्यंत मी यशस्वी होत नाही तोपर्यंत मी प्रयत्न सोडणार नाही. म्हणजे जोपर्यंत जे मला हवंय ते मिळत नाही तोपर्यंत माझे प्रयत्न चालूच असतील. खूप छान. एक शब्द जर वापरला मी आजच्या तारखेमध्ये, तरी हा पॉझिटिव्ह होऊन जाईल हे वाक्य. बरोबर बरोबर बरोबर. मी प्रयत्न केला, मी अपयशी झालो, हे फक्त माझ्या क्षमतेपलीकडे आहे, ते आजच्या तारखेमध्ये. आजच्या म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की जी गोष्ट आहे ती आपण ऍक्सेप्ट पण केली पाहिजे. आज अपयशी झालो, पण उद्या माझा मी सक्सेस होऊ शकतो माझा. बरोबर. म्हणजे जे काही अपयश आले ते ऍक्सेप्ट करायचं आहे आणि त्याच्यावरती आणखी प्रयत्न करायचा आहे. बरोबर आहे. बरोबर आहे. हॅलो. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. एकदा अपयश आलं म्हणून काय झालं, मी पुन्हा प्रयत्न करेन. हॅलो. हा बोला. सर मी सांगू का? हा सांगा सांगा सर. मी प्रयत्न केला, पण मला एका वेगळ्या दृष्टीने मला पुन्हा एकदा प्रयत्न करावा लागेल. बरोबर. छान छान. म्हणजे मी जे प्रयत्न करत होतो की मी जे काम करत होतो त्याची कदाचित पद्धत वेगळी असेल म्हणून मला अपयश आलं असेल. आता थोडी मी अजून वेगळी पद्धत वापरेन, त्याच्यामधून मला कदाचित यश मिळेल. म्हणजे बरोबर. खूप चांगल्या प्रकारे तुम्ही रिस्पॉन्स दिला. अजून एक पुढचं वाक्य आहे, मी जन्मताच हुशार नव्हतो. मी जन्मतःच हुशार नव्हतो. हे जर एखादा ग्रोथ माइंडसेट वाला व्यक्ती असता तर त्याने हेच वाक्य कशा प्रकारे शब्दांमध्ये बदल केले असते. मी नेहमीच प्रयत्नाने शिकत आलो आहे. मी नेहमीच प्रयत्नाने शिकत आलो आहे. बरोबर प्रमिला मॅडम. मी नेहमीच प्रयत्न करत आहे. मी जन्मतः हुशार नव्हतो, परंतु हा बोला. अनुभवाने हुशार होत आहे. मी जन्मतः हुशार नव्हतो, पण मी अनुभवाने हुशार बनतोय. खूप छान खूप छान. अजून एखादं वाक्य असू शकेल का? अजून हेच वाक्य अजून कोणत्या वेगळ्या पद्धतीने आपण बोलू शकू का? हा बोला सविता मॅडम. चुकातूनच माणूस सुधारतो आणि मी चुका होत गेल्या म्हणूनच मी सुधरत गेले. किंवा माझ्या कामात सुधार आली. बरोबर. चुकातून माणूस शिकत जातो आणि माझ्याकडे चुका झाली म्हणून मी आता सुधारत पण चाललोय. खूप छान वाक्य आहे. खूप छान. ओके. तर आपण नेक्स्ट स्लाइड. मी अनुभवातून समृद्ध होत आहे. सुवर्णा मॅडमचं पण खूप चांगलं वाक्य आहे. हुशारी ही मेहनत, अनुभव आणि शिक्षणातून येते आणि त्यासाठी माझे प्रयत्न अपुरे आहेत का याचा विचार करून मला पावले पुढे टाकायला हवे. म्हणजे मुळात हुशारी किंवा गुणवत्ता ही एक प्रक्रिया आहे. ही जन्मताच खूप कमी लोकांना असते, पण बहुतेक लोक ही मेहनत, अनुभव आणि शिक्षणातून समृद्ध होत असतात. खूप छान. आपण अजून एक शेवटचं वाक्य पाहूया. मी हे करू शकत नाही आणि मी हे करण्यास कधीही सक्षम नाही. असं जर एकंदर दृष्टिकोन किंवा वाक्य असेल तर ते ग्रोथ माइंडसेट मध्ये नेमकं कसं होईल वाक्य? तुम्ही हात वरती करून मला उत्तर सांगू शकता. राजेंद्र सर, आपल्याला काही बोलायचंय?
सविता मॅडम, हा तुमचा हात वरती आहे. हा, मला हे म्हणायचंय, मी हे करू शकत नाही किंवा पुढलं काय? मी करण्यास कधीही सक्षम नाही. होय, हे मला येत नव्हतं किंवा हे मी करू शकत नव्हते, माझ्या क्षमतेचा आवाका मला माहित होता, पण तरीही शिकण्याची मी तयारी ठेवते आहे आणि शिकेलच तरच मला तो अनुभवातून येईल आणि ही तयारी मी करत आहे. बरोबर, म्हणजे आपली ठीक आहे, शिकण्याची तयारी ठेवावीच लागेल. शिकलो नाही तर पुढे जाताच येणार नाही. काय म्हणतात त्याला, डर के आगे जीत है, हे माझं आवडतं वाक्य आहे. डर के आगे जीत आहे. बरोबर, म्हणजे कधी कधी आपल्याला भीती वाटत असते की मी कदाचित सक्षम नसेल. व्हेरी गुड, खूप छान. अजून कुणाला काही व्यक्त व्हायचं आहे का? हा बोला ना, बोला रोशन सर. मी हे करण्यास सक्षम नाही, पण मला हे करण्यास सक्षम व्हायला पाहिजे. ओके, मी ह्याच्यामध्ये सक्षम व्हायला पाहिजे, म्हणजे मला माझी क्षमता बांधण्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील. खूप छान रोशन सर. ओके, नेक्स्ट. मी वारंवार प्रयत्न करून हे करू शकत नाही, याचा अर्थ मला स्वतःच्या क्षमता बांधण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण सक्षम नाही आहोत, कदाचित काही क्षमता नसतील आपल्याकडे, तर त्या क्षमता मिळवण्यासाठी आपल्याला त्या प्रकारचे प्रयत्न करणं गरजेचं आहे. आणि एक शेवटचं एक मी तुमच्यासमोर वाक्य ठेवेन, पॉझिटिव्ह वाक्य आहे, खूप चांगलं उदाहरण आहे, शब्द वापरायचं एक उत्तम उदाहरण. मदर तेरेसांचं एक छान वाक्य आहे, मी युद्धाच्या विरोधात नाही, पण मी शांतीच्या बाजूने आहे. म्हणजे तुम्ही समजू शकता की युद्धाला विरोध करणं हा गोष्ट एक भाग आहे, पण तुम्ही शांतीच्या बाजूने आहात का? तर हे वाक्य फार छान आहे, म्हणजे शब्दांचा वापर सकारात्मक कसा करावा याचं एक उत्तम उदाहरण आहे. पुढे जाऊया आपण. सर्वांनी खूप छान प्रकारे याच्यावरती आपला प्रतिसाद दिलेला आहे. तर दुसरं आहे, गतीपेक्षा विकासावरती भर द्या. म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की ना आपण ह्याच्या मागे लागतो, एक कोणतंही काम पटकन करायच्या मागे लागतो. म्हणजे प्रत्येकाच्या शिकण्याची गती किंवा प्रत्येकाची समजून घेण्याची गती ही वेगळी असते. पण फक्त वेगाने शिकणं हे महत्वाचं नसतं, तर योग्य शिकणं हे पण महत्वाचं असतं. त्यामुळे हळूहळू जरी चालणारा माणूस होईल, पण तो योग्य ठिकाणी पोहोचू शकतो. म्हणजे मी शाळेत असताना माझे एक सर म्हणायचे, ठीक आहेस तू लेट आहेस पण थेट आहेस, हे माझे सर मला म्हणायचे. तर यावरती तुमचं काय हे आहे, प्रतिक्रिया तुमची कशी असेल, की खरंच गती पेक्षा विकास खूपच महत्वाचा आहे का? आणि ह्याच्या अगदी विरुद्ध मत जरी असेल तरी तुम्ही व्यक्त करा. सर, मला असं वाटतं की उदाहरणार्थ याचं जर समानांतर उदाहरण द्यायचं झालं तर अभ्यासक्रम आपण एका वर्षामध्ये समजा संपवण्यावर किंवा त्याची जी गती असते आपली, ते आपल्याला वाटतं एका वर्षात आपला हा अभ्यासक्रम संपला पाहिजे. बरोबर. मग हा अभ्यासक्रम संपवण्यावर भर देण्यापेक्षा जितका अभ्यासक्रम आपला झालेला आहे तो जर क्वालिटीचा झाला तरी इनफ आहे, मला असं वाटतं. कारण पूर्ण अभ्यासक्रम संपूनच जर त्याला काही येत नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. परंतु जेवढा काही टॉपिक आपण त्याला शिकवलेला विद्यार्थ्याला, त्याला जर तो येत असेल तर तो क्वालिटिव्ह काम किंवा विकासासारखं काम झालं असं मला वाटतं. म्हणजे या उदाहरणाला हे सापेक्ष असं उदाहरण आहे असं मला वाटतं. म्हणजे तुमचं असं मत आहे की क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्व देणं गरजेचं आहे. म्हणजे 100 जण असतील आणि त्यांच्याकडे काहीच क्वालिटी नसेल पण क्वांटिटी भरपूर आहे, पण 10 जण आणि अगदी क्वालिटीवाले असतील तर ते खूप चांगल्या प्रकारे काम करू शकतात. खूप छान उदाहरण आहे. अजून कुणाला ह्यावरती एखादं उदाहरण किंवा एखादा प्रसंग असा आठवत असेल तर शेअर करू शकता. सचिन सरांनी त्यांच्या नेहमीच्या कामाबद्दलचा त्यांच्या अनुभवानेच त्यांनी तो सांगितलं, मत व्यक्त केलं. इतरांचं पण आपण सांगू शकता. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. तिसरं आहे, गुणांपेक्षा कष्टांचे आणि प्रयत्नांचे कौतुक करणं गरजेचं आहे. एखादी व्यक्ती जर एखादे कार्य पार पडत असेल तर त्याच्या केवळ गुणांकडे लक्ष न देता तो घेत असलेल्या मेहनतीचे कौतुक होणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ही खूप महत्वाची गोष्ट आहे की अनेक जण, म्हणजे शाळेचंच जर आपण उदाहरण घ्यायचं ठरवलं तर शाळेमध्ये आपल्याकडे अशी अनेक मुलं असतील, विद्यार्थी असतात की ते खूप मेहनत घेतात, भले मग त्यांना अपेक्षित रिझल्ट येत नाही
किंवा जसं आपल्या शिक्षकांची जशी अपेक्षा असते त्या पद्धतीने तो मार्क मिळवत नाही, पण त्याचे प्रयत्न खूप छान असतात. मग अशा वेळी त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करणं फार गरजेचं आहे. किंवा जर एखादे अधिकारी असतील, त्यांच्या सोबतचे सहकारी किंवा त्यांच्या हाताखाली जी काही मंडळी काम करत असतात, तर कधी कधी ते खूप मेहनतीने काम करत असतात, पण त्यांच्याकडनं ती काही कामं होत नाहीत. अशा वेळी आपण जेव्हा त्यांच्या प्रयत्नांचं कौतुक करतो, तर कदाचित मला असं वाटतं की ते कौतुकाचे शब्द त्यांना पुढील काम करण्यासाठी आणखीन बळ देतात. तर ह्या म्हणजे ह्या मुद्द्यावरतीही जर एखाद्याला स्वतःचं मत जर मांडायचं असेल तर नक्कीच मांडू शकता. मला असं वाटतं की हे अशा प्रकारचे प्रसंग कुणाच्या ना कुणाच्या आयुष्यात कधी ना कधी आलेलेच असतात. तर कोणीही हात वरती करून सांगू शकता की गुण आणि प्रयत्न हे दोन्ही दोघांपैकी तुम्हाला कौतुक करायचं असेल तर त्यावेळी तुम्ही कधी प्रयत्नांचे कौतुक केलेलेच असतील. तर असं एखादं उदाहरण असेल तर तुम्ही सांगू शका. कोणी हात वरती करून? येस सर, सचिन सर. सर मला असं वाटतं की या संदर्भात क्रीडा स्पर्धेचं उदाहरण देखील खूप समर्पक राहील, की उदाहरणार्थ एखादा संघ खूप मेहनतीने खेळतो, चांगले त्यांच्याकडे गुण असतात, नियम वगैरे सगळे ते पाळून खेळतात, परंतु अपयश जर त्यांना आलं तर त्यांनी जिंकण्यासाठी जे काही कष्ट घेतले होते, जे काही प्रयत्न केले त्यांचं खरं म्हणजे कौतुक करायला पाहिजे. परंतु आपण जो फर्स्ट टीम आलेली असते त्यांना आपण हे करतो, म्हणजे जास्त त्यांची वाहवाही करतो आणि बिचारा जो पराजित झालेला असतो त्यांच्याकडे दुर्लक्षच करून टाकतो आपण एक. बरोबर बरोबर. तर हे असं न करता त्यांनी खूप मेहनत केलेली, खूप प्रयत्न केलेले, त्याचं कौतुक करणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे मला ज्यावेळी जर कोणी म्हणेल ना की अपयशाची व्याख्या काय असेल, तर मला असं वाटतं की अपयश म्हणजे एक ते टेम्पररी असतं. मोठ्या यशाकडे वाटचाल करण्यासाठी छोटं छोटं अपयश पचवताच आलं पाहिजे. आणि कदाचित तुम्ही जे उदाहरण दिलं, एखादा संघ हरतो किंवा एखाद्या कामामध्ये अपयश असतं, तर हे मला असं वाटतं ही शिकण्याची प्रक्रिया आहे. मग तो विद्यार्थी असू दे, शिक्षक असू दे, अधिकारी असू दे किंवा कुठलाही मोठा नेता असू दे, अपयश मला असं वाटतं की ही शिकण्याची प्रक्रिया आहे आणि हे छोटं अपयश हे मोठ्या यशाकडे घेऊन जाण्यासाठीच असतं. धन्यवाद सचिन सर. आपण पुढील मुद्दा पाहूया. कामगिरीपेक्षा शिकण्यावरती भर द्या. फल निष्पत्ती हे पेक्षा शिकण्याच्या प्रक्रियेवरती भर दिला गेला पाहिजे. सातत्याने सहकार्यांना त्यांच्या कार्यात सुधारण्यासाठी मदत केली पाहिजे किंवा प्रयत्न केले पाहिजेत. म्हणजे आपण एक म्हणतो ना, एक गीतेमध्ये सुद्धा वाक्य आहे की फल की चिंता मत कर, कर्म कर. तर मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने शिकण्यावरती भर दिला गेला पाहिजे आणि रिझल्ट हे आपोआप येत असतात. आणि हे आपण मला असं वाटतं की जेव्हा शाळा बंद होत्या, शाळा सर्व बंद होत्या ह्या कोविडच्या काळामध्ये, तेव्हा बऱ्याचशा शिक्षकांनी, बऱ्याचशा अधिकाऱ्यांनी वेगवेगळ्या गोष्टी शिकल्या आहेत. म्हणजे आता एक 2 आठवड्यापूर्वी शेख सर आहेत, त्यांना एक हे मिळाला, पुरस्कार मिळाला होता राष्ट्रीय पातळीचा. तर त्यांनी सुद्धा ऑफलाईन ऍप्लिकेशन कसे बनवायचे हे स्वतः युट्यूब मध्ये जाऊन त्यांनी शिकले. त्यांचाही कोणत्याही प्रकारचा टेक्निकल बॅकग्राऊंड नव्हता. तर मला असं वाटतं की ते एक सार्थक उदाहरण आहे यासाठी की आपण सतत शिकण्यावरती भर देणं गरजेचं आहे, सतत अपडेट राहणं गरजेचं आहे आणि रिझल्ट हे आपोआप मिळतात. आपोआप आपली कामगिरी ही चांगली होत जाते. पुढील मुद्दा, सुधारणा व अपयश यातील फरक लक्षात घ्या. सुधारणात्मक बाबींच्या अभिप्रायाविषयी अपयश किंवा त्रुटी न समजता सकारात्मक घ्यावे. मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे हे फक्त एखाद्याच्या प्रोफेशनल लाईफ साठी नाही, तर मला असं वाटतं हे पर्सनल लाईफ मध्ये पण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतील. की एखाद्याला जर आपण अपयश येतो आणि आपण जर त्याला कोणताही प्रकारचा अभिप्राय देतो, तर त्यावेळी आपल्याला सुधारणा आणि अपयश यातला नेमका फरक समजून घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपण असं न म्हणता की तू अपयशी झालायस, हे न म्हणता की इथे अजूनही सुधारण्यासाठी वाव आहे. तर मला असं वाटतं की अशा प्रकारच्या शब्दांचा वापर सुद्धा केल्यावरती आपल्याला सुधारणा आणि अपयश यातील फरक हा खूप चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. पुढील मुद्दा आहे 6वा, जोखीम घेण्याची तयारी. आता ऍक्च्युली आपण ज्यावेळी सुरुवात केली होती सेशनला, त्यावेळी काजल मॅडमनी प्रश्न विचारला होता की ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय. तर जो आपला मेंटीमीटरचं जे वर्ड क्लाउड होतं, त्याच्यामध्ये मी बघत होतो की टेकिंग रिस्क हा जो
शब्द आहे हा खूप जणांनी वापरला होता. म्हणजे हे प्रत्येकालाच पटलंय की रिस्क घेणं गरजेचं आहे. आणि मी चॅट बॉक्स मध्ये बघितलं होतं की राजेश सुर्वे सरांचं एक छान वाक्य होतं, मला फार आवडलं ते, की जोखीम घेणारा आनंदाचा धनी होण्याची शक्यता जास्त असते. हे त्यांनी चॅटबॉक्स मध्ये त्यांचं मत व्यक्त करताना त्यांनी वापरलेलं वाक्य, आणि हे वाक्य मला खूप भावलं, कारण मला असं वाटतं की ते तितकंच खरं आहे. आणि जोखीम न घेणं ही एक सर्वात मोठी जोखीम आहे. तर तुम्ही सांगू शकाल का कोणी की तुमच्या वैयक्तिक म्हणा किंवा तुमच्या व्यावसायिक आयुष्यामध्ये तुम्हाला अशी वेळ आली होती का की तुम्हाला जोखीम घेण्याची अशी वेळ आली आणि तुम्ही जोखीम घेतल्यानंतर तुम्हाला त्यामध्ये यश सुद्धा मिळालंय? असा एखादा प्रसंग जर तुम्हाला आठवत असेल किंवा एखादं जर उदाहरण तुम्हाला जर शेअर करायचं असेल तर प्लीज तुम्ही शेअर करा. कोणतंही एखादं उदाहरण किंवा तुमच्या आयुष्यातला एखादा प्रसंग जिथे तुम्ही जोखीम घेतले आणि जोखीम घेऊन तुम्ही यश मिळवलेलं आहे, असा एखादा प्रसंग, असं एखादं उदाहरण जर कुणाला माहिती असेल तर प्लीज सर्वांसोबत तुम्ही शेअर करा. कोणीही बोलू शकता. कारण चॅट बॉक्स मध्ये दोघा तिघांनी शेअर मार्केटचं पण उदाहरण दिलं होतं. येस धनंजय सर. धनंजय सर, आपल्याला बोलायचं आहे का काही? की प्रत्येकाने कधी ना कधी जोखीम घेतलेलीच आहे, आपण सांगू शकता, किंवा चॅट बॉक्स मध्ये सुद्धा आपण आपलं उत्तर आपलं मत व्यक्त करू शकता. ओके. आपण जर पाहत असं ना की म्हणजे शेअर मार्केट हा एक प्रकार आहे, किंवा जे मोठमोठे बिझनेसमॅन आहेत, जे उद्योजक आहेत, तर त्यांच्या आयुष्यामध्ये ही गोष्ट असतेच की रिस्क घेतल्याशिवाय, म्हणजे ते म्हणतातच की नो रिस्क नो प्रॉफिट. किंवा आता इथेच सरांनी व्यक्त केलेलं आहे की मार्केटमध्ये सुद्धा प्रत्येक क्षणाला जोखीम असते. मला असं वाटतं की आयुष्य सुद्धा एक मार्केट सारखंच असतं की प्रत्येक क्षणाला आपल्याला जोखीम घ्यावी लागते. शिक्षकांना सुद्धा अनेक वेळा वेगवेगळ्या पद्धतीची जोखीम घ्यावीच लागते. सविता मॅडम, सांगू शकता आपण एखादं उदाहरण? हो सर, शुअर. माझं जेव्हा 2006 ला प्रमोशन झालं आणि तिथून माझी ट्रान्सफर झाली 3 वर्षांनी नवरगाव सारख्या जंगलाच्या शाळेत. पहिल्यांनी मला पालनदूर दिलं. मला पालनदूर जॉईन व्हायचं नव्हतं. माझी मुलगी लहान होती. पण मग इकडून तिकडून ऍडजस्ट झालं. नवरगाव शाळा रिक्त होती एचएम पदाला. मी मॅच्युअल केलं. तर नवरगाव शाळा इतकी क्रिटिकल की तिथे पाणी नाही. जंगल व्याप्त गाव. पाणीच नाही, बिना पाण्याचं, म्हणजे 7 किलोमीटर वरून पाणी वगैरे आणणे. पण एक दुसरा ऑप्शनही नव्हता आणि म्हटलं चला वापस रिटर्न येण्यापेक्षा आपण ही जोखीम घेऊया. आणि मी ते नवरगाव मागितलं. मला म्हणजे विनंती केली होती की तुम्ही नवरगाव घेऊच नका, लेडीज साठी ते फार धोक्याचं आहे. पण मग मी म्हटलं की नाही, हे नाही तर मग दुसरं काहीच होणे शक्य नाही. आणि मग मी नवरगाव ते स्वीकारलं. तुम्हाला सांगते, मी अशा टास्क मधनं नवरगावातनं गेलेली आहे की प्रत्येक दिवसाला एक असं मरण उभं राहायचं. पण चला ये भी निकल जाएगा, ये भी निकल जाएगा, असं करून मी तिथे 6 वर्ष घालवले. मला म्हणजे जंगलामध्ये घण्या जंगलामध्ये डिओ टाकायला जावं लागायचं रात्री, कारण लाईटच नसायची. रात्री 11 वाजता पूर्ण व्याघ्र प्रकल्प भोवताल वाघ, अस्वली सारखे जंगली श्वापद. आणि अशात मी आणि माझा एक शिपाई, आम्ही दोघं बाईकनी जायचो. तर हा टास्क मी घेतला आणि म्हणून आज मी डेअरडली सांगते की आज मी शेवटच्या टप्प्यावर आहे. मला 1 वर्ष आहे रिटायरमेंटला. परंतु आज मी असं म्हणते की मी कुठलंही आव्हान स्वीकारू शकते. आणि मी वन मॅन शो काम केलंय. अक्षरशः वन मॅन. माझ्याकडे अधीक्षक नाही, माझ्याकडे क्लार्क नाही, माझ्याकडे शिपाई नाही, अनेक लोक नाहीत, हाताशी माणसं नाही. वन मॅन शो फिरले सर मी. आणि म्हणूनच आज एवढी हिंमत आली की मी कुठेही जाऊ शकते आजच्या टप्प्यावर. म्हणून डर के आगे जीत है असं मी नेहमीच म्हणते. आणि यश हमखास येतं की जोपर्यंत तुम्ही त्यात शिरणार नाही, जोपर्यंत ते अंगावर घेणार नाही, तर त्याचं तुम्हाला थ्रिलिंगच येणार नाही, ती मजाच येणार. म्हणून असा माझा स्वतःचा एक अनुभव आहे.
मी खूप जगण्याकडे छान. त्या दृष्टीने बघते. खूप छान सविता मॅडम. म्हणजे तुम्ही जे म्हणाला ना हा. की ह्याच्यामध्येच मजा आहे. मला असं वाटतं हो. की रिस्क घेणं माणसाने ते एन्जॉय करायला पाहिजेत आणि जिथे एक दिवस काढणं कठीण आहे तिथे तुम्ही 6 वर्ष काढले. म्हणजे मला मी असं वाटतं की आजही म्हणजे खूप मी घरी पण वन मॅन शो आहे. एक पॅरेंट म्हणून, एक नागरिक म्हणून. तर माझे मिस्टर्स हे अस्थमिक जबरदस्त पेशंट आहे की ते मला कुठेही इकॉनॉमिकली किंवा असा कुठलाही सपोर्ट नाही. आणि तसाही मी आजही एकटीच आहे. म्हणजे फाईटली प्रत्येक याला मी फाईट करते. हा थोडी कुठेतरी आली होती, पण असं असतं की एक एक तो पिरियड असतो. तो पिरियड गेला ना की माणूस स्थिर होतो. बरोबर. अपयशाला पण स्वीकारायची ताकद ठेवावी लागते आणि मी ती ठेवली. बरोबर. धन्यवाद. धन्यवाद सविता मॅडम. मला असं वाटतं की हो. तुमच्या संघर्षाला नक्कीच सलाम करावासारखा वाटतो. खूप हा, छान. हा. आणि धन्यवाद तुम्ही हा प्रसंग आमच्या सोबत तुम्ही शेअर केला. बऱ्याच गोष्टी आम्हाला याच्यातून शिकायला सुद्धा मिळाला. धन्यवाद. तुम्ही पण ओके. मला शेअर केलं. अवश्य. थँक्यू. ओके. तर पुढील मुद्दा आहे मॅडम नेक्स्ट स्लाइड काजल मॅडम. शिकणे व बुद्धिमत्ता यातील सहसंबंधावरती लक्ष द्या. मला आय थिंक हा मुद्दा सर्वांनाच पटेल की शिकणं आणि बुद्धिमत्ता ह्यांच्यामध्ये खूप जवळचं नातं आहे. मला असं वाटतं की हे शिकणं आणि बुद्धिमत्ता हे हातात हात घालूनच चालतात. जिथे शिकणं थांबतं तिथं बुद्धिमत्ताही थांबते. आणि शिकणं म्हणजे निव्वळ पुस्तकी शिकणं असं नाही म्हणत आहे किंवा प्रत्येक प्रसंगातून. कारण आपण असं म्हणतो ना की शिक्षण म्हणजे जे क्षणाक्षणाला शिकवत असतं त्याला आपण शिक्षण म्हणतो. जर शिकण्याची तयारी असेल तर नक्कीच बुद्धिमत्ता ही वाढतच जाते. आणि त्यामुळे प्रत्येकाने ह्या गोष्टीकडे, ह्या सहसंबंधावरती लक्ष देणं गरजेचं आहे की शिकणं आणि बुद्धिमत्ता यामध्ये खूप घनिष्ठ नातं आहे. त्यामुळे प्रत्येकाने शिकत राहणं गरजेचं आहे. जसं आता मॅडमनी शेअर केलं की त्यांनी जोखीम घेतली आणि त्यांच्या प्रत्येक दिवसातून, प्रत्येक प्रसंगामधून ते शिकत होते. आणि ह्या शिकण्याचा फायदा हाच असतो की बुद्धिमत्ता वाढते, ज्ञान वाढतं. त्यामुळे प्रत्येकाने शिकण्यावरती भर देणं खूप गरजेचं आहे. पुढील मुद्दा आहे की आता आपण विकासात्मक वाटचाल कशी करावी. पण मला असं वाटतं की ती मानसिकता तयार होण्यासाठी आपल्या मेंदूला तशा प्रकारच्या विचारांचं खाद्य मिळणं गरजेचं आहे. तरच आपली ही विकासात्मक मानसिकता होते. तर त्यासाठी सर्वात महत्वाचं असं आम्हाला वाटतं की मॅडम हे करा ना, पाठी जा ना थोडा वेळ. हा. तर नेमकं कोणत्या पुस्तकाचं वाचन करायला पाहिजे. मला असं वाटतं की आपण बरेचशी पुस्तकं वाचली असाल, तर तुम्ही जर पुस्तकांची नावं जरी शेअर केली किंवा थोडक्यात जरी पुस्तकाबद्दल तुम्ही सांगितलं तरी फार बरं होईल. की तुम्ही अशी कोणत्या प्रकारची पुस्तकं तुमच्या लक्षात आहेत की ज्याच्यामुळे हा जो ग्रोथ माइंडसेट आहे किंवा जी विकासात्मक वृत्ती आहे, विचार प्रक्रिया आहे, ती वाढण्यासाठी मदत होऊ शकते. अशी कुठल्या प्रकारची पुस्तकं तुम्हाला माहिती आहेत? तर तुम्ही ती पुस्तकाची नावं सुद्धा इथे रिकमेंड करू शकता किंवा तुम्ही जी वाचली असतील तर त्याविषयी पण तुम्ही आम्हाला सांगू शकता. नागोरे सर, हा बोला. हा. एक होता कारवर हे पुस्तक देखील खूप छान आहे, ज्याचं मराठी अनुवादन झालेलं आहे. बरोबर. एक होता कारवर. हा, विना गवाणीकर असं लेखक आहेत. हा. राजेश सुर्वे सरांनी 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल सांगितलंय. श्यामची आई आहे, रिच डॅड पुअर डॅड. शिव खेरांची पुस्तकं पण आहेत. लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे क्वांटम फिजिक्सचा भाग आहे, तो सुद्धा फार महत्वाचा आहे. अग्निपंख नावाचं पुस्तक तायडे सरांनी रेकमेंड केलेलं आहे आपल्याला. आमचा बाप आणि आम्ही, हा, हे पुस्तक सुद्धा फार छान आहे. मला असं वाटतं की ते आत्मचरित्र आहे, मला नाव नाही आठवत आहे कुणाचं. रिच डॅड पुअर डॅड पण फार छान पुस्तक आहे. तर आम्ही एक अशी 4 पुस्तक, अशी बरेचशी पुस्तकं आहेत. त्यातील आम्ही 4 पुस्तकं रिकमेंड करत आहोत. त्यातील पहिलं पुस्तक आहे मॅडम नेक्स्ट स्लाइड. मॅडम नेक्स्ट स्लाइड काजल मॅडम. त्यातलं पहिलं पुस्तक आहे मुसाफिर. मुसाफिर हे पुस्तक आहे ऍक्च्युली अच्युत गोडबोले सरांचं
आत्मचरित्र आहे. त्यांची कथा आहे त्या पुस्तकामध्ये. म्हणजे सोलापूर सारख्या शहरामध्ये, म्हणजे खूप जवळ 60-70 वर्षापूर्वी सोलापूर सारख्या शहरामध्ये मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगा जो IIT मध्ये जातो त्यावेळी, म्हणजे 60च्या दशकामध्ये तो IIT मध्ये जातो. इंग्लिश येत नाही हा न्यूनगंड, या न्यूनगंडाला हरवतो. सफाईदारपणे इंग्लिश बोलतो. तरुणाईमध्ये व्यसनाधीन होतो, पण त्याच्यावरती पण मात करतो आणि आज जवळजवळ अनेक कंपन्यांचा CEO, त्याच्यानंतर एक प्रसिद्ध अर्थतज्ञ आणि मानसशास्त्रावरती प्रभुत्व असलेले असं एक व्यक्तिमत्व म्हणून अच्युत गोडबोले यांचं नाव घेतलं जातं. तर मुसाफिर ही कादंबरी फार छान आहे. यासाठी प्रत्येकाने वाचावी मुसाफिर ही कादंबरी. मॅडम स्लाइड चेंज करता का काजल मॅडम? क्वेश्चनची रिफ्लेक्शनची स्लाइड घ्यायची आहे का? नाही, तुम्ही हे नेक्स्ट करा ना. पुस्तकांची हा पुस्तकांची हा नेक्स्ट करा ना तुम्ही. ओके. तर पहिलं पुस्तक आम्ही रेकमेंड करतो की मुसाफिर आहे. त्याच्यानंतर दुसरं पुस्तक आहे ॲज मॅन थिंक इट म्हणून नावाचं एक पुस्तक आहे, जे मराठीमध्ये सुद्धा त्याचा अनुवाद झालेला आहे. आणि हे पुस्तक मी जेव्हा स्वतः वाचलं, मी इंग्लिशमध्ये वाचलं होतं, फक्त 40 पानांचं पुस्तक आहे ते. पण त्याच्यातून जो विचार आपल्या समोर येतो, त्याच्यातून ज्या गोष्टी आपल्याला कळतात, म्हणजे मन आणि आपले विचार आणि आपली कृती याच्यामधला जो घनिष्ठ संबंध दाखवलेला आहे तो फार चांगल्या प्रकारे त्यांनी दाखवलेला आहे. तर हे पुस्तक नक्कीच सर्वांनी वाचावं. त्यानंतर अजून एक पुस्तक आहे अर्थाच्या शोधात, विक्टर फ्रँकलिन यांचं पुस्तक आहे. ते मराठीमध्ये त्याचा अनुवाद झालेला आहे. हे पुस्तक आम्ही ह्यासाठी रिकमेंड करतोय कारण अगदी नकारात्मक परिस्थितीमध्ये राहून सुद्धा स्वतःची मानसिकता, स्वतःचा माइंडसेट कसा ग्रोथ माइंडसेट असला पाहिजे यासाठी उत्तम उदाहरण आहे. कारण हिटलरच्या छळछावणीमध्ये, हिटलरच्या कॉन्सन्ट्रेशन कॅम्पमध्ये अडकलेला माणूस स्वतःचे विचार पॉझिटिव्ह करू शकत नाही. अशी परिस्थिती असताना विक्टर फ्रँकलिन हे तिथे राहिले, छळछावणीमध्ये अनेक हाल अपेष्टा सहन केल्या, तरीही त्यांची मानसिकता ही नेहमी सकारात्मक होती. आणि त्या पूर्ण त्यांच्या अनुभवातून, जे काही त्यांचा अनुभव होता छळछावणीतला, त्यातून त्यांनी लोगोथेरपी नावाचा एक मानसशास्त्रावरती आधारित एक थेरपीचा त्यांनी शोध पण लावला. तर अर्थाच्या शोधात हे फार छान पुस्तक आहे आणि हे पुस्तक वाचताना कुठेही कंटाळा सुद्धा येणार नाही, कारण खूप तो संघर्ष वाचताना नेहमी सकारात्मकता त्याच्यातून त्याची झलक आपल्याला दिसत असते. अजून एक आम्ही चौथं पुस्तक रेकमेंड करतो, जे कृष्णमूर्ती आणि कृष्णमूर्ती स्कूल. हे पुस्तक यासाठीच कारण आपण सर्वजण शिक्षण क्षेत्रात आहोत. तर हे पुस्तक जेव्हा मी स्वतः वाचलं होतं तेव्हा शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोन खूप पॉझिटिव्ह झाला होता. म्हणजे शिक्षक असं आपण म्हणतो ना की शिक्षण क्षेत्र म्हणा किंवा शिक्षक हे राजे घडवू शकतात. तर हे पुस्तक जेव्हा वाचतो तेव्हा आपल्याला विद्यार्थ्यांकडे बघायचा दृष्टिकोन बदलतो, शिक्षकांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, एकंदर पूर्ण शिक्षण व्यवस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आणि हा दृष्टिकोन खूप सकारात्मक असतो. तर ही आम्ही 4 पुस्तकं रिकमेंड करतोय. पण मला असं वाटतं की अशा प्रकारची अनेक पुस्तकं आहेत. जसं आपण चॅटबॉक्स मध्ये पाहिलं, बऱ्याच जणांनी 7 हॅबिट्स नावाचं पुस्तक जे शेअर केलं होतं, पण पुस्तक फार उत्तम आहे. थिंक अँड ग्रो रिच नावाचं पुस्तक पण काही जणांनी शेअर केलं होतं. तर ही पुस्तकं वाचल्याने फायदा एक होतो की ज्ञानामध्ये ही सकारात्मक भर पडत असते आणि आपली मानसिकता म्हणा किंवा आपलं जगणं, आपलं बोलणं चालणं या पुस्तकांप्रमाणे होत असतं, या पुस्तकातल्या विचारांप्रमाणे होत असतं. आणि जितकं आपलं वाचन जास्त असतं तेवढे आपले विचार पण शुद्ध होण्यासाठी मदत होत असते. त्यामुळे पुस्तक वाचनाची सवय ही खरंच प्रत्येकाने बाळगणं गरजेचं आहे. आपण पुढे जाऊया. तर हे आम्ही 8 मुद्दे जे आहेत ते आम्ही तुम्हाला रिकमेंड केले की हे 8 मुद्दे जर तुमच्या समोर असतील किंवा ह्याचा जर तुम्ही वापर केला तर नक्कीच मानसिकता, ग्रोथ माइंडसेट डेव्हलप होण्यासाठी मदत होते. तर एकंदर जर हे पूर्ण सेशन आहे, त्या सेशनमध्ये जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते नक्कीच प्रश्न तुम्ही विचारा, किंवा एखादी गोष्ट तुम्हाला समजली असेल त्याच्यातून किंवा तुमच्या
वैयक्तिक आयुष्यात किंवा कामात याचा नेमका कसा उपयोग होणार आहे याविषयी तुम्ही थोडक्यात सांगू शकता? कोणी सांगू शकता? माईक ऑफ श्याम सुंदर सरांनी हँड रेस केलेला आहे. सर तुम्ही काही बोलणार आहात का? श्याम सुंदर नागोरे सर. एकूणच आपण ग्रोथ माइंडसेट हे सत्र बघितलं आता. याआधी आपण फिक्स माइंडसेट हे सत्र बघितलं. तर या मधून तुम्हाला एखादी नव्यानं समजलेली गोष्ट आणि याचा तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये, कामामध्ये कशा प्रकारे उपयोग होणार आहे याविषयी 1-2 मतं जरी तुम्ही सांगितले तरी चालतील. श्याम सुंदर सर बोला ना. आपला माईक सॉरी हात हँड रेस दिसतोय. माईक ऑफ ऑन करून बोलू शकता आपण. हॅलो हॅलो. हा सर बोला. मॅडम माझ्या फिक्स माइंडसेट असं काही मी सांगणार नाही, पण ज्या काही फिक्स माइंडसेट आहेत त्या ग्रोथ माइंडसेट कडे नेण्याचा नक्कीच या माध्यमातून मला उपयोग होणार आहे, हे निश्चित आहे. नक्कीच सर, नक्कीच. हा. त्यासाठी तुम्हाला जेव्हा कधी मदत लागेल, ज्या वेळेस तुम्हाला मदत लागेल, ज्या प्रकारची मदत लागेल त्या प्रकारची मदत तुम्ही नक्कीच तुमच्या सहकाऱ्यांकडून किंवा तुमचे कोच किंवा मेंटर जे असतील त्यांच्याकडून तुम्ही घेऊ शकता. नक्कीच मॅडम, नक्कीच. थँक्यू मॅडम. अजून पाटील सरांनी हात वर केलाय का? नाव पवन पाटील सर. तुम्ही हँड रेस केलेला आहात. हॅलो. हा सर बोला. हा मॅडम, आज नव्याने म्हणजे फिक्स माइंडसेट आणि आपला जो माइंडसेट आहे याच्यातला जो फरक आहे आपल्याला आज जो कळला, विकासात्मक मानसिकता कशी आपण वाढवू शकतो किंवा त्याच्यात बदल कसे करता येतात. फिक्स माइंडसेट कडून आपल्याला माइंडसेट कडे येण्यासाठी काय प्रयत्न करायचे, ह्या सर्व ज्या 8 गोष्टी आहेत ह्या बाबी कळाल्या. त्याच्यामुळे निश्चितच आपल्या ज्या प्रोफेशनल याच्यात त्याचा फायदा होईल आणि याचा निश्चित उपयोग आपल्याला आपल्या पुढच्या जीवनात व्यवस्थित करता येईल. म्हणजे हा एक डिफरन्स जो होता तो चांगल्या प्रकारे सरांनी आणि तुमच्या लेक्चर मधून कळाला मॅडम. धन्यवाद. ओके, धन्यवाद सर. आपण सगळ्यांनीच एकमेकांना मदत करून या सत्राच्या माध्यमातून तुम्ही काही नवीन गोष्टी शिकलेल्या आहात, आम्हालाही काही नवीन गोष्टी शिकायला मिळालेल्या आहेत. आता आपण थोडं पुढे जाऊयात. आपण होमवर्क बघूयात काय आहे. एक पुढच्या सत्रात आपलं शेवटचं सत्र असणार आहे. तर कोचिंग आणि मेंटरिंग घेताना किंवा एखाद्याला देताना ग्रोथ माइंडसेट कशा प्रकारे तुम्ही अनुभवला आहे? ग्रोथ माइंडसेट अनुभवला आहे का? आणि कशा प्रकारे त्याची मदत तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये झाली? आता आपण जी चर्चा केलेली आहे त्यातल्या बऱ्याच जणांनी उदाहरणं आपली जे काही प्रसंग आहेत ते सांगितलेले आहेत. पण एकूणच कोचिंग आणि मेंटरिंगच्या एखाद्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आहात आणि अशा वेळेस तुम्हाला तुमच्या कोच कडून किंवा तुमच्या मेंटर कडून किंवा तुम्ही कोच किंवा मेंटर असताना एखाद्याला आवाज येतोय माझा? येतोय सर. ओके. जस्ट मिनिट. तर तुमचा होमवर्क हा आहे की कोचिंग आणि मेंटरिंग घेताना किंवा एखाद्याला देताना ग्रोथ माइंडसेट कशा प्रकारे तुम्ही अनुभवलेला आहे आणि कशा प्रकारे याची मदत तुम्हाला तुमच्या आयुष्यात झाली, यावरती तुम्हाला एक चिंतन करायचं आहे. आणि जे काही पूर्णपणे दिवसभरात आपण प्रेझेंटेशन जे काही तुम्ही ऐकले आहेत, जे काही तुम्ही पाहिलेलं आहे, तर त्याच्या आधारे तुम्ही तुमची ही मतं व्यक्त करायचं, त्याचं तुम्हाला चिंतन करायचं आहे. आणि आपलं पुढील सेशन हे 1 मिनिट जस्ट 30 सप्टेंबरला होईल पुढील सेशन. तर हा होमवर्क प्रत्येकाने करायचा आणि पुढील सेशन आपलं 30 सप्टेंबरला होईल. धन्यवाद. आपण एक लवकर संपवतोय आजचा कार्यक्रम 7 मिनिटं आधीच.
धन्यवाद शनिवार सर्वांचे. नाही ना? हॅलो हा सर, हा होमवर्क आपल्याला लिंक मध्ये हे करायचा का, गुगल फॉर्म मध्ये सबमिट करायचा का, फक्त जनरली होमवर्क आहे हा? सॉरी, माझ्याकडे इंटरनेट गेल्यामुळं नाही, आपल्याला होमवर्क म्हणजे आपण एक चर्चा करणार आहोत पुढच्या सत्रामध्ये. तुम्ही थोडासा विचार करायचा आहे तुमच्यात. आता आपण जे काही चर्चा केली मागच्या सत्रात, या सत्रामध्ये, त्या अनुषंगाने विचार करून तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता जे काही अनुभव आहेत ते. आणि आपलं मॅडम पुढचं हा 30 तारखेला शनिवार नाही आहे ना? नाही सर, 30 तारखेला गुरुवार आहे. गुरुवारी शुक्रवार आहे. सत्र आहे. नाही, गुरुवार आहे सर 30 तारखेला. गुरुवार आहे, गुरुवार आहे. हा, शनिवारी सुट्टी आहे गांधी जयंती निमित्त, त्यामुळं शनिवारी आपण सत्र नाही घेत आहे. त्याऐवजी आपण गुरुवारी 3 ते 5, वेळ तीच असेल, फक्त आपण तारीख बदलत आहोत यावेळेस. ओके. तुम्ही खूप छान पद्धतीनं सगळ्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे आतापर्यंत, आणि हे सहकार्य असंच राहावं ही कायमच इच्छा आहे. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार. आणि दीपाली मॅडम असतील तर मी दीपाली मॅडमकडे माईक हँडओव्हर करते, कारण त्या येणार होत्या शेवटच्या भागामध्ये. त्यांचा थोडा मोबाईलचा प्रॉब्लेम झाल्यामुळे. मॅडम आहात तुम्ही? दीपाली मॅडम? ओके. बहुतेक मॅडमचा मोबाईलचा प्रॉब्लेम आहेच आहे तो, कारण त्यांना मोबाईलचा इश्यू असल्यामुळे त्या कनेक्ट होऊ शकत नाहीयेत. पण सगळ्यांना विनंती असेल की तुम्हाला जे असाइनमेंट्स दिले असतील तर त्या आपण वेळेत देऊया. त्याचबरोबर पुढील सत्राला आपण सगळ्यांनी वेळेत उपस्थित राहूया. दिनांक बदललेली, वार बदललेला आहे, पण वेळ तीच असणार आहे, 3 ते 5. सगळ्यांचं आभार. आणि हे सेशन इथंच संपलं असं मी जाहीर करते. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू.